हां, तर कुठपर्यंत आलो होतो बरं का? तर आपण आलो होतो हा 8 नंबरचा ॲस्पेडोस काय आहे? ॲस्बेस्टोस पार्टिकल. तर ॲस्बेस्टोस पार्टिकल कोणकोणते बरं का? मायनिंग ॲक्टिव्हिटीमध्ये पण बरेचसे एअर पोल्युटंट बाहेर पडत असतात. याच्यामध्ये ॲस्बेस्टोस पार्टिकल असतात. सो ॲस्बेस्टोस पार्टिकल जे काही आहेत याच्यामध्ये जर बघायला गेला तर जसं काय ॲस्बेस्टोसिस आपण आपल्या AC शीट म्हणतो ना आपण, ते AC शीट वगैरे. तर ते AC शीट म्हणजे काय बरं का? तुम्हाला दिसायला भेटेल तो ACचा जो काही पत्रा आहे त्या पत्रामध्ये जे काही कण वगैरे असतात तसली कण जे काही आहेत ते सुद्धा एअर पोल्युटंटचे काम करून जातात. तो कोणत्या बरं का? तर मायनिंग ॲक्टिव्हिटीमध्ये ते ॲस्बेस्टोस पार्टिकल जे आहेत वातावरणामध्ये पसरतात. त्यांच्यामुळे आपल्याला कॅन्सरोजेनिस जे काही आहेत आपल्या फुफ्फुसाचे कॅन्सरसुद्धा होऊ शकतात. ठीक आहे. तर मायनिंग ॲक्टिव्हिटीमध्ये असणारा जो काही ॲस्बेस्टोस आहे त्याचं जर का एअर पोल्युटंटमध्ये जर का मिसळणं जर का झालं तर आपल्या फुफ्फुसाचे रोग पण दिसायला भेटत असतात. पुढे जर बघायला गेलं तर काय सिलिकॉन डायऑक्साईड. तर सिलिकॉन डायऑक्साईडकडे जर बघायला गेलो तर आपल्याला काय दिसायला भेटत असं स्टोन कटिंग आहे, नंतर पोटेरी आहे, ग्लास मॅन्युफॅक्चर अँड सिमेंट इंडस्ट्री. तर ग्लास मॅन्युफॅक्चर, सिमेंट इंडस्ट्री झाली, स्टोन कटिंगच्या इंडस्ट्री असतील किंवा भांडे तयार करण्याच्या इंडस्ट्री असतील. तर एवढे काही असतील या सगळ्या कंपन्यांमध्ये जे काही आहे सिलिकॉन डायऑक्साईडचा आपल्याला तिथून जे काही आहे तो एक सोर्स आहे. ठीक आहे. तो सिलिकॉन ऑक्साईड जो काही सिलिकॉन डायऑक्साईड या कंपन्यांमधून रिलीज होताना आपल्याला दिसायला भेटत असतो. तर पुढे जर बघायला गेलात तर कॅन्सर होत असतो आणि या सिलिकॉन डायऑक्साईडपासून जो कॅन्सर होत असतो त्याला सिलिकॉसिस जे काही आहे सिलिकॉसिस नावाचा जो काय आहे कॅन्सरोजेनिक डिसीज होताना आपल्याला दिसायला भेटत असतो. तर बऱ्याचशा कंपन्यांमधून जे काय आहे सिलिका डायऑक्साईड बाहेर पडत असतो. त्याच्यामुळे आपल्या जे काय आहे कॅन्सरसारखे डिसीज दिसायला भेटत असतात ज्याला सिलिकॉसिस सुद्धा आपण म्हणत असतो. तो सिलिकॉसिस इज द नथिंग बट वॉट कॅन्सर डिसीज आहे ड्यू टू द सिलिकॉन डायऑक्साईड. आता मर्क्युरीबद्दल लक्षात ठेवायचे. मर्क्युरी आणि लीड याच्याबद्दल एकदम व्यवस्थित लक्षात ठेवायचे. बघा बरं आता काय, तर मर्क्युरी आणि लीडबद्दल जर बघायला गेलात तर बघूया. मर्क्युरीच्या डिटेलमध्ये सांगतो. मर्क्युरी जर बघायला गेलात तर मर्क्युरी कुठून भेटते बरं का तुम्हाला? आपण मर्क्युरी जर बघायला गेलो तर बल्ब जे काही असतात, बल्ब तुम्हाला आठवत असेल एक CFLचा बल्ब होता. तर CFLच्या बल्बमध्ये जे काही ना आपण मर्क्युरीला यूज केला होता, बरोबर की नाही? तर मग आता मर्क्युरी जे काही आहेत ना, मर्क्युरी जसे की बुरशी असतात का, बुरशी, तर ती बुरशी एखाद्या ठिकाणी जर का बुरशी असेल त्या बुरशीला हे करण्यासाठी, बुरशीला साफसफा करण्यासाठी म्हणा किंवा स्वच्छ करण्यासाठी म्हणा आपण कशाचा वापर करत असतो? बुरशीनाशक जे काही असतात ना, तर बुरशीनाशकचा वापर करतो. किंवा कलर असेल आपल्याकडे, कलर पेंट. सो कलर झालं, पेंट झालं किंवा कलर पेंट वगैरे, कलर पेंट झालं, बुरशीनाशके झाले, राईट का? नंतर आपण जर बघायला गेलो तर पेपर पल्प जे काही असतात आपले, पेपर पल्प इंडस्ट्रीमध्ये पेपर पल्प जो काही असतो त्याच्यामध्ये मर्क्युरीचा वापर वगैरे करत असतात, राईट का? सो आपण म्हणू शकतो की बुरशीनाशक तयार करण्याची जी काही कंपनी असेल त्या कंपनीमधून आपण म्हणूया तो बुरशीनाशक झालं किंवा पेंट झाले, राईट. नंतर पेपर पल्प झाले, यांचे जे काही प्रोडक्ट असतात त्या प्रोडक्टमध्ये म्हणा किंवा त्या प्रोडक्टच्या कंपन्यांमध्ये म्हणा मर्क्युरीचा वापर जास्त करून केला जात असतो. ठीक आहे. तर मर्क्युरीचा वापर कुठे केला जातो त्याची बातमी सांगून दिली. आता त्याचे परिणाम सगळ्यात महत्त्वाचे आहेत. परिणाम काय बरं का? तर लक्षात घ्या, जी की नर्वस सिस्टीम असते, मर्क्युरी जर का समजा ब्रेन, किडनी डॅमेज होतं, किडनी डॅमेजचे रोग दिसायला भेटतील, किडनी डॅमेज होईल, ब्रेन डॅमेज होताना दिसायला भेटेल. तो मर्क्युरीचा जेवढा आपण अगोदरच बोललो आहे की मर्क्युरी इज अ पॉयझनस सबस्टन्स. मर्क्युरी एक पॉयझनस सबस्टन्स आहे. मर्क्युरी तुम्हाला वेगवेगळे प्रोडक्ट तयार करत असताना मर्क्युरी लागत असतो, राईट का? आणि त्याच्यामुळे ते मर्क्युरी यूज करण्यामध्ये काय होऊन जातं, ते जे काही वातावरणामध्ये रिलीज होताना पण दिसायला भेटत असतो. जसं की मग आता काय, जी आपली जी काही नर्वस सिस्टीम असते, काळी झालं, यकृत म्हणतो आपण, लिव्हर. सो लिव्हर डॅमेज, ब्रेन डॅमेज, किडनी डॅमेज, बरोबर. सो लिव्हर डॅमेज, ब्रेन डॅमेज, किडनी डॅमेज, नर्वस सिस्टीम जी काही आहे ती नर्वस सिस्टीम जी काही आहे ती सुद्धा आपली डॅमेज होताना दिसायला भेटते. सो नर्वस सिस्टीम डॅमेज होणार, लिव्हर डॅमेज होत असतो, आणि नंतर आई प्रॉब्लेम दिसायला भेटतील, डोळ्यांचे प्रॉब्लेम दिसायला भेटत असतात, ओके. आणि नंतर किडनीबद्दल हे सगळे प्रॉब्लेम दिसायला भेटतात ड्यू टू द मर्क्युरी, ओके. तो मर्क्युरीबद्दल आपण लिहिलं इथं. कुठून दिसत बसतो बघा, फॉसिल फ्यूल, कंबशन ऑफ द फॉसिल फ्यूल प्लांट झालं. अजून तुम्हाला मी बोललो पेंटच्या कंपन्या, बुरशीनाशक पेंट वगैरे हे जे काही आहेत ना, हे उत्पादने बनवण्यामध्ये जे काही आहे मर्क्युरीचा वापर केला जातो. मी पुन्हा सांगतो, बुरशीनाशकं, पेंट, पेपर पल्प हे ज्यांच्या उत्पादनांमध्ये यांना तयार करण्यामध्ये जे काही ना पाराचा वापर केला जात असतो. हा पारा जो काही आहे वातावरणामध्ये एअर पोल्युटंट म्हणून येऊन जातो कधी कधी, आणि याचा जर का कॉन्टॅक्ट माणसासोबत जर का झाला तर ब्रेन झालं, किडनी झाली, नंतर काळीज झालं, नंतर आपली जी काही आहे नर्वस सिस्टीम झाली, चेतना संस्था वगैरे जे काही म्हणतो आपण, हे सगळे डॅमेज होताना आपल्याला दिसायला भेटत असतात. तो हे झालं मर्क्युरीबद्दल. सो दिस इज अबाउट दॉट मर्क्युरी. नंतर पुढचं असतं आता लीड. आता लास्टवाला काय, लीड. तर लीडकडे काय बरं का, लीडबद्दल जर बघायला गेला तर लीड पोल्युशन. तो सोर्स ऑफ द कंबशन गॅसोलिन
हां, तो लीड जे काही आहे, तर लीड जर बघायला गेलं तर तुम्हाला कुठून दिसायला भेटेल, आपले जे काही वाहनं असतात त्या वाहनांचे जे काही स्मोक असतो त्या स्मोकमध्ये लीडचं प्रमाण काही थोडंसं मामूलिक असतं, पण असतं काही ना काही प्रमाण दिसायला भेटत असतं. तो ऑटोमोबाईल जे काही ऑटोमोबाईल व्हेकल जे काही आहेत, आपले ऑटोमोबाईल जे काही गाड्या असतात रस्त्यावरचे चालणाऱ्या त्यांच्या जे काही धूळ असते त्या धूळमध्ये लीडचं प्रमाण थोडंफार दिसायला भेटत असतं. लीड अजून कुठे असतं, लीड पेंटमध्ये पण असतं. ज्याप्रमाणे मर्क्युरी पेंटमध्ये असतो तर त्याप्रमाणे जे काही लीड पण पेंटमध्ये दिसायला भेटत असतं. नंतर जे काही आपण हे बघितलं होतं, आपण काय बघितलं होतं, मिनरल, ते मिनरलचे जे काही आपण हे केलं होतं मॅटलर्जीमध्ये पूर्ण ओव्हरपासून आपण मेटल तयार करण्याचे काही प्रोसेस असतात, त्याच्यामध्ये स्मेल्टिंग नावाची एक प्रोसेस असते, स्मेल्टिंग. ठीक आहे, त्या स्मेल्टिंग प्रोसेसमध्ये जे काही आहे आपण स्मेल्टिंग प्रोसेसमध्ये पण लीडचा यूज करत असतो. तो जे काही आपले स्मेल्टिंग इंडस्ट्री म्हणू आपण, स्मेल्टिंग इंडस्ट्री, पेंट झालं, ऑटोमोबाईल्स झाले, ऑटोमोबाईलचे जे स्मोक असतात त्यांच्यामध्ये, राईट का. नंतर बघायला गेलं कीटकनाशके, तर कीटकनाशके जी काय आहेत त्याच्यामध्ये दिसायला भेटतात. कीटकनाशकामध्ये दिसायला भेटतील स्मेल्टिंग इंडस्ट्रीमध्ये, पेंटमध्ये लीडचं प्रमाण आपल्याला दिसायला भेटत असतं. आता हे लीड काय परिणाम करून जातं बरं का, बघा, ब्रेन डॅमेज. तो ब्रेन डॅमेज करून टाकते लीड, राईट. इफेक्ट इन द मॅन. आता माणसामध्ये काय काय इफेक्ट होतील ते आपण बघूया. माणसामध्ये काय असतात बरं का, तांबड्या पेशी असतात. लक्षात घ्या, याच्यावरती क्वेश्चन येईल. तो लीड कनेक्टेड टू दी वाट, लीड आणि रक्त याच्याशी कॉन्टॅक्ट आपण लक्षात ठेवूया. तर काय होत असतं बरं का, माणसाच्या शरीरामध्ये जे ना तांबड्या पेशी असतात, तर तांबड्या पेशींचं काय होतं बरं का, त्या तांबड्या पेशी जे काही विकास व्हायला पाहिजे तो विकास नेमका होत नाही, राईट का. तांबड्या पेशीचा जो काही आहे ना, वाढ व्यवस्थित होत नाही, विकास व्यवस्थित होत नाही. कशामुळे, लीडमुळे. तर वातावरणामध्ये असणारा जो काही लीड आहे, जो कशापासून, ऑटोमोबाईल, पेंटपासून, स्मेल्टिंग इंडस्ट्री किंवा कीटकनाशकाच्या एवढ्या काही इंडस्ट्री असतील, ॲक्च्युली कीटकनाशके तयार करण्यासाठी लीडचा वापर होत असतो. सिरॅमिक्स असतील त्यांच्यामध्ये, स्मेल्टिंग इंडस्ट्रीमध्ये त्याच्यामध्ये लीडचा वापर करत असतो. मग वापर करत असताना ॲटमॉस्फिअरमध्ये आपोआप रिलीज होऊन जात असतात. तो लीडचं जे काही आहे वातावरणामध्ये प्रमाण जर का असलं तर त्याच्यामुळे काय, माणसाचा कॉन्टॅक्ट जर का समजा लीड सोबत झाला, तर माणसाचा कॉन्टॅक्ट लीड सोबत जर झाला तर आपल्या रक्तामध्ये मिसळून जो काय लीड काय करत असतो, तांबड्या पेशी जे काही आहेत, रेड सेल, राईट का, तो जे काही तांबड्या पेशी आहेत आपल्या, त्या तांबड्या पेशीच्या जे काही हे असते त्याची वाढ, त्याची जी काही ग्रोथ असते त्या ग्रोथला थांबवून टाकते. त्या ग्रोथमध्ये काय असते, अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे आपला ॲनेमिया नावाचा रोग पण होत असतो. ठीक आहे, तो ॲनेमिया. तर मग ॲनेमिया कशामुळे होत असतो बरं का, तांबड्या पेशी ज्या काही आहे शरीरामध्ये असणाऱ्या तांबड्या पेशी ज्या काही असतात, त्या तांबड्या पेशीचा व्यवस्थित जो काही आहे विकास व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ॲनेमिया नावाचा रोग वगैरे दिसायला भेटत असतो. ठीक आहे, तर मग हे कशामुळे होतं, त्या ॲनिमिया जे काही लीडचं जे काही लीडच्या सोबत कॉन्टॅक्ट आल्यामुळे आपल्याला दिसायला भेटत असतं. पुढे जर बघायला गेलात तर काय बरं का, तर जे काही गरोदरपणा किंवा प्रजननावरती हानिकारक परिणाम आपल्याला दिसायला भेटत असतात. तो ठीक आहे, तो गरोदर वगैरे स्त्री जे काही असेल त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जर का समजा लीडचा जर का कॉन्टॅक्ट जर का झाला तर आपल्याला याचे अजून दुष्परिणाम दिसायला भेटत असतात. तर अशा पद्धतीने जे काही आहेत आपण लीडबद्दल पण बघितलं. तो मर्क्युरी आणि लीडबद्दल तुमच्या लक्षामध्ये राहू द्या. मर्क्युरी काय डॅमेज करते, ब्रेन, लिव्हर, किडनी, राईट, ब्रेन, लिव्हर, किडनी, नर्वस सिस्टीमला डॅमेज करते. हा मर्क्युरी कुठे सापडत असतो, हा मर्क्युरी तुम्हाला पेंटमध्ये सापडणार. हा पेपर पल्पच्या इंडस्ट्रीमध्ये, पेपर पल्पमध्ये पण यूज करत असतात आणि बुरशीनाशक जे काही आहेत त्यांच्यामध्ये यूज करत असतात. वापर केल्यामुळे जे काही आहेत वातावरणामध्ये याचा आपल्याला प्रसार होताना दिसायला भेटत असतो. याचा कॉन्टॅक्ट माणसासोबत आल्यानंतर याचे परिणाम मी तुम्हाला सांगून दिले. नंतर लीडबद्दल बघितलं बरं का, तर थोड्याशा मामूली प्रमाणामध्ये जे काही आपले वाहनं असतात त्या वाहनाच्या स्मोकमध्ये जे काही लीड दिसायला भेटत असतं. पेंटमध्ये लीड असतो, नंतर स्मेल्टिंग इंडस्ट्रीमध्ये लीड असतो आणि कीटकनाशकामध्ये आपल्याला लीड दिसायला भेटत असतो. तर मर्क्युरी आणि लीडबद्दल लक्षामध्ये राहू द्या तुम्ही. ठीक, पुढे जाऊया. आता इथं काय बात दिली, आता इथून वाचूया बघा. नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स इन इंडिया वॉज लॉन्च इन द 17 सप्टेंबर 2014 इन न्यू दिल्ली अंडर द स्वच्छ भारत अभियान बाय इन्व्हायरमेंट मिनिस्टर श्री प्रकाश जावडेकर जे की आहे त्यांच्या अध्यक्षेखाली जे काही आहे आपण नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स जे काही आहे लॉन्च केलेला आहे. हा पॉईंट परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. आता नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स जो काही आहे हा एक एअर क्वालिटी इंडेक्स असतो. तर एखाद्या प्रदेशामधला एअर क्वालिटी इंडेक्स आपल्याला काय सांगत असतो बरं का, तर एअर क्वालिटी इंडेक्स आपल्याला सांगून देतो प्रदूषण. तो हवा प्रदूषण जे काही आहे, हवा प्रदूषणासाठी जानकारी देण्यासाठी कोणता इंडेक्स आहे आपल्याकडे, AQ, एअर क्वालिटी इंडेक्स. सो एअर क्वालिटी इंडेक्स जो काही आहे वातावरणामध्ये असणारा एअर पोल्युशनची जानकारी आपल्याला देत असतो. मग आता हे AQIची माहिती कोण देतं बरं का, तर AQI ती माहिती जी काही आहे आपल्याला निरी देत असतं. कोण देत असतं, निरी. सगळ्यांना माहिती सांगा बरं का रे, निरी ही संस्था कुठे आहे, नागपूर. निरी जी काय आहे, निरी नागपूर जी काय आहे, ही निरी नागपूरची संस्था आपल्याला दिसायला भेटत असते. परंतु ही संस्था जी काय आहे, ही निरी संस्था जी काय आहे हिच्याबद्दल जर तुम्ही बघायला गेला तर आपल्याला काय दिसायला भेटत असतं बरं का, की ही कोणाच्या तरी अध्यक्षतेखाली काम करत असते. तर निरी नावाची जी की संस्था आहे ती कोणाच्या तरी अध्यक्षतेखाली काम करत असते. सांगा बरं का कोणाच्या अध्यक्षतेखाली काम करत असते किंवा कोणत्या संस्थाच्या याच्यातून काम करत असते बरं का ही निरी, सांगा तुम्ही.
तुम्हाला सांगितलं होतं नीरीबद्दल. CSIR. CESIR. तो ठीक आहे, CESIR जी दिल्लीची संस्था आहे CESIR, त्या CESIRच्या अंडर जी की ना ही काम करत असते. सो लक्षात घ्या, एअर क्वालिटी इंडेक्स नीरी जी की आहे ती नीरीच्या याच्या आपल्याला दिसायला भेटत असते. ठीक आहे, तो CSR आहे, तो लॉंग फॉर्म वगैरे लक्षात राहू द्यायचा. काय असतो बरं का CSIRचा? काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. CSIR दिल्ली, त्याच्या अंडरमध्ये असणारी नीरी नागपूर, राईट का? नीरी नागपूर काय आहे? एक लॅबोरेटरी असतात. या लॅबोरेटरीच्या अंतर्गत अजून काही 5 ठिकाणी लॅबोरेटरी काम करत आहेत, जसं की चेन्नई, दिल्ली झालं, हैदराबाद झालं, कोलकाता, मुंबई, बरोबर का? ती बात तुम्हाला चांगल्या पद्धतीने आठवायला पाहिजे, राईट. सो नीरी जी की आहे, नीरीबद्दल तुम्ही लॉंग फॉर्म लक्षामध्ये ठेवून घ्या, नॅशनल इन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. ओके, तर नॅशनल इन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नीरी जी की आहे, त्या नीरीकडून आपल्याला AQIची माहिती भेटते. लक्षात घ्या, एअर क्वालिटी इंडेक्सची माहिती तुम्हाला कुठून भेटत असते? नीरी नागपूरकडून भेटत असते. नीरी नागपूरकडून का भेटत असते? कारण की नीरी नागपूर एक लॅबोरेटरी असते. ती कशाचं काम करत असते? ती वॉटर क्वालिटी चेक करायचं काम करते, एअर क्वालिटी चेक करायचं काम करत असते, वेस्ट वॉटर क्वालिटी चेक करायचं काम करत असते. कोण करत असते? नीरी. ओके, तो डिटेलमध्ये तुम्हाला हे पॉईंट रिवाईज होऊन जात असतो. पुढे जर बघायला गेलं तर काय बोललो बरं का तुम्हाला मी, तर नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स जे काही आहे आपल्या भारतामध्ये 17 सप्टेंबर 2014 न्यू दिल्ली, ठीक आहे, न्यू दिल्ली अंडर द स्वच्छ भारत अभियान बाय इन्व्हायरमेंट, पर्यावरण मंत्री जे काही होते त्यावेळेस, सो 2014च्या वेळेस पर्यावरण मंत्री जे काही आहेत आपले श्री प्रकाश जावडेकर, त्यांच्या अध्यक्षतेखाली जे काही आहे 17 सप्टेंबर 2014 न्यू दिल्लीला काय झालं होतं, तर नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स जे काही ना तो लॉन्च झाला होता. ओके, तर याच्यामध्ये काय बरं का, आता लक्षात घ्या, वातावरणामध्ये काय असतं, वातावरणामध्ये वेगवेगळे जे काही आहेत ना एअर पोल्युटंट आहेत, तर एअर पोल्युटंट खूप सारे वातावरणामध्ये दिसायला भेटतात आपल्याला. त्यांनी काय सांगितलं बघा, द एअर पोल्युटंट क्वालिटी इंडेक्स इज द एअर क्वालिटी इंडेक्स कंपोज ऑफ द 8 पोल्युटंट. कोणकोणते बरं का? पर्टिक्युलर मॅटर 10, नंतर पर्टिक्युलर मॅटर 2.5, नायट्रोजन डायऑक्साईड किंवा नायट्रोजन ऑक्साईड म्हणा, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नंतर पुढे काय बरं का, तो नंतर जे काय आहे, नंतर आहे आपलं ओझोन, अमोनिया, लीड, हे जे काही असतात, हे जे काही आहेत हे ॲक्च्युली सो एअर क्वालिटी इंडेक्स ठरवण्यासाठी तुम्हाला यांचं प्रमाण बघणं जरुरी आहे. जर यांचं प्रमाण जर का जास्त असेल वातावरणामध्ये तर एअर क्वालिटी इंडेक्स जे काही आहे ते खराब आहे. मग आता तुम्हाला परीक्षेमध्ये एअर क्वालिटी इंडेक्सची व्हॅल्यू देतात आणि त्याची विचारतात. ठीक आहे, ते पुढे जाऊन आपण बघणार आहोत. पण तुम्हाला सांगायचं काय बरं का आता, की 2000 किती तारीख किती 17 सप्टेंबर 2014 न्यू दिल्लीला जे काही आहे आपले पर्यावरण मंत्री जे काही होते, पर्यावरण मंत्री कोणते? श्रीप्रकाश जावडेकर यांच्या हस्ते जी काही आहे नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स जी काही ती लॉन्च झाली आणि त्याच्यानुसार आपण वातावरणामध्ये असणारे एअर पोल्युशन ओळखू शकतो. मग आता एअर पोल्युशन ओळखण्यासाठी आपल्याकडे एअर पोल्युटंट 8 प्रकारचे असतात असं त्यांनी सांगितले होते. पुढे सो एअर क्वालिटी इंडेक्स मेजर द क्वालिटी ऑफ द एअर. इट शो सो व्हॉट, कुठे गेलं ते, इट शो द अमाऊंट ऑफ द टाईप ऑफ गॅसेस डिझॉल्व इन द एअर. देअर आर 6 कॅटेगरी इन द एअर हॅव बीन एअर क्वालिटी इंडेक्स. तर एअर क्वालिटी इंडेक्सचा एक तक्ता आपण तयार केलेला असतो, त्याच्यावरून आपण बघतो की वातावरणामध्ये हवा चांगली आहे का, दूषित आहे का, खराब आहे का, तर त्या व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. तर बघू बरं का आता मग काय. सो द कॅटेगरी 6 कॅटेगरीमध्ये आपण विभाजन केलं एअर क्वालिटी इंडेक्समध्ये. दिस कॅटेगरी आर बेस्ड ऑन द एअर क्वालिटी. दिस कॅटेगरी ॲज व्हॉट, गुड एअर क्वालिटी, सॅटिस्फॅक्टरी एअर क्वालिटी, मॉडरेट एअर क्वालिटी, पुअर, व्हेरी पुअर अँड सिव्हिअर, अशी जी काही आहेत आपल्या एअर क्वालिटीची आपल्याला कॅटेगरी दिसायला भेटत असतात. सो व्हॉट, इट इज द आउटलाईन 1 नंबर अँड कलर. आता खाली दिलेले ते तक्त्यामध्ये बघा, राईट. तर तुम्हाला व्हॅल्यू पण दिलेत परीक्षेमध्ये, या व्हॅल्यू विचारतात. लक्षात घ्या, एअर क्वालिटी इंडेक्सची माहिती कोणाकडून भेटत असते? नीरी नागपूरकडून भेटत असते, राईट. तर 0 ते 50 जर का समजा एअर क्वालिटी इंडेक्स असेल, 0 ते 50 एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे काय बरं का, तुम्हाला मी 8 एअर पोल्युटंट सांगितले ना, 8 एअर पोल्युटंट सांगितली वरती मी, PM10, PM2.5, NO2, राईट का, नंतर PB झाला, अशा 8 मी तुम्हाला एअर पोल्युटंटवरती सांगितले. तर त्यांचं सगळ्यांचं कंबाईनली इफेक्ट करून आपण बघत आहोत आणि ती व्हॅल्यू आपण बघितली. तो एअर क्वालिटी इंडेक्स जर का 0 ते 50 मध्ये जर का असेल तर आपण म्हणणार की जे हवा आहे आपली ती हवा चांगली आहे, गुड आहे, राईट का, तो कमी त्याचे परिणाम दिसायला भेटतात. तर एअर क्वालिटी इंडेक्स 0 to 50 जर का असेल तर वातावरणामध्ये परिणाम कमी आहेत, मिनिमल इम्पॅक्ट आहे. नंतर पुढे 51 ते 100 जर बघायला गेलं तर सॅटिस्फॅक्टरी आहे. सो मायनर ब्रीथिंग डिस्कम्फर्ट टू सेन्सिटिव्ह पीपल, राईट का. तर काही जे की सेन्सिटिव्ह पीपल असतील त्यांना जे की आहे ब्रिथिंगचा प्रॉब्लेम सो मायनर डिस्कम्फर्ट टू द सेन्सिटिव्ह पीपल. तर जे सेन्सिटिव्ह पीपल आहेत त्यांना जे की आहे जरा शोषणामध्ये त्रास होताना दिसायला भेटणार. तो सॅटिस्फॅक्टरी आपण म्हणून घेऊ 51 पासून 100 एअर क्वालिटी इंडेक्स. पुढे 101 ते 200 याला मॉडरेट म्हणत असतो. या असे हे तक्त्यांवरती क्वेश्चन विचारून घेत असतात, तर लक्षामध्ये ठेवा. नंतर काय 101 पासून 200 आपण 0 ते 50, 50 ते 100, 101 पासून 200 पर्यंत जे काही आहेत मॉडरेट म्हणत असतो. सो ब्रिथिंग डिस्कम्फर्ट टू पीपल विथ लंग अँड आस्थमा अँड व्हॉट काय होते
हां, तो कुठे गेलं बरं ते? सो ब्रिथिंग डिस्कम्फर्ट टू द पीपल विथ अ लंग नंतर आस्थमा हार्ट डिसीज. ठीक आहे. तो ज्या यांना जे की ना याचा हृदयाचा रोग असेल, फुफ्फुसाचा रोग, तर हृदयाचा आणि फुफ्फुसाचा रोग होणाऱ्या लोकांना जे की ना एअर क्वालिटी इंडेक्स जर का समजा या रेंजमध्ये जर का असेल तर त्यांना त्रास होत असतो. तो 101 पासून 2 पर्यंत. नंतर 201 ते 300 पुअर. सो एअर क्वालिटी इंडेक्स काय आहे? पुअर आहे. पुअर आहे म्हणजे काय? ब्रिथिंग डिस्कम्फर्ट टू मोस्ट ऑफ द पीपल ऑन प्रोलॉंग एक्सपोजर. जास्त कॉन्टॅक्टमध्ये जर का तुम्ही राहिले या वातावरणाच्या तर तुम्हाला 100% श्वसनाचे त्रास होताना दिसायला भेटत असतात. 301 पासून 100पर्यंत व्हेरी पुअर आहे. रिस्पायरेटरी इलनेस ऑर प्रोलॉंग एक्सपोजर. नंतर 401 पासून 500पर्यंत जी काय आहे आपल्याला सिव्हिअर जी काय आहे. सो एअर क्वालिटी इंडेक्स जी काय आहे ती सिव्हिअर असते. परिणाम काय दिसायला भेटतील? अफेक्ट हेल्थी पीपल अँड सिरियस इम्पॅक्ट दोज एक्झिस्टिंग. तो राईट का? तर आपल्याला दिसायला भेटतील की चांगले लोकांना जर का 401 आणि 500पर्यंतच्या दरम्यान एअर क्वालिटी इंडेक्स असतील. सांगायचं तात्पर्य काय बरं का? जो तक्ता आपल्याकडे क्वेश्चन कशी विचारले लक्षात घ्या. तो जो तक्ता आपल्याकडे पडलेला आहे एअर क्वालिटी इंडेक्स 0 पासून तुम्हाला व्हॅरी होताना दिसायला भेटते 500पर्यंत. याच्यामध्ये वेगवेगळे आपण पार्ट पाडलेले आहेत. सो 0 ते 50 गुड, 51 ते 100, नंतर 100 ते 200, 200 ते 300, 300 ते 400, राईट का? 400 समथिंग अशा पद्धतीने दिलेला आहे. तो हा तक्ता तुमच्या रिव्हिजनमध्ये ठेवला तर जास्त टाईम लक्षात राहील. पुढे जाऊ. हां, तर आता काय सांगितलं बरं का मी? तर एअर क्वालिटी इंडेक्स जी काही आहे एअर क्वालिटी इंडेक्सवरून आपण आपल्या एअरची क्वालिटी वगैरे चेक करून घेतो. सो जेवढं काही एअरची क्वालिटी आता जसं की 0 ते 50 आहे, तो 0 ते 50 जर का असेल तर आपल्यासाठी चांगला आहे आणि 400 ते 500 असेल तर आपल्यासाठी सगळ्यात सिव्हिअर कंडिशन आहे. नंतर पुढे एक कन्सेप्ट असते कॉमन पोल्युटंट. कॉमन पोल्युटंट म्हणजे काय बरं का? आता जनरली आता आपण काय बोललो की एअर क्वालिटी इंडेक्स जर का तुम्हाला एअर क्वालिटी इंडेक्स डिसाईड करण्यासाठी वातावरणामधले किती एअर पोल्युटंटचा अभ्यास करतो आपण? 8. किती एअर पोल्युटंटचा अभ्यास करतो आपण? 8. पण आता ॲक्च्युली या 8मध्ये कॉमन पोल्युटंट पण असतात. कोणते असतात? कॉमन. ते 6 कॉमन पोल्युटंट. आता एक वाक्य दिसायला भेटेल पुढे जाऊन बघू. 6 कॉमन पोल्युटंट कोणकोणते बरं का? पर्टिक्युलर मॅटरला आपण बघणार जास्त करून, नायट्रोजन डायऑक्साईडला आपण बघणार, नंतर आपण कार्बन मोनॉक्साईडला बघणार, आपण ग्राउंड ओझन सांगा बरं का रे, ग्राउंड ओझन कशापासून तयार होत असतो? ग्राउंड ओझन कशापासून तयार होत असतो रे? हां, तर सल्फर डायऑक्साईड झाला, लीड झाला, सल्फर डायऑक्साईड, लीड, ग्राउंड ओझन, नायट्रोजन ऑक्साईडमुळे तयार झालेला जो ग्राउंड ओझन असतो ना आपला तो ग्राउंड ओझन झाला, नंतर लीड झाला, सल्फर डायऑक्साईड, पर्टिक्युलर मॅटर, नंतर नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन. हे 6 जे की आहे ते 6चे 6 तुमची तोंडपाठ पाहिजे. हे 6चे 6 तोंडपाठ पाहिजे. का? कारण की एअर क्वालिटी इंडेक्स आता बघा तुम्हाला एक वाक्य दिले पुढे तेव्हा आपण वाचूया. हे बघा काय काय बोललो मी तुम्हाला? पर्टिक्युलर मॅटर. ठीक आहे, पर्टिक्युलर मॅटर, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, ग्राउंड हे जो काही आहे ग्राउंड ओझन, नंतर लीड झाला, सल्फर डायऑक्साईड झाला. तुम्हाला काय काय लक्षात राहील असतं? तुम्हाला SPM लक्षात राहील, सस्पेंडेड सॉलिड पार्टिक्युलर म्हणून आपण सस्पेंडेड पार्टिक्युलर मॅटर. नंतर नायट्रोजन डायऑक्साईड लक्षात राहील, सल्फर डायऑक्साईड लक्षात राहील, राईट. कार्बन मोनॉक्साईड, ग्राउंड जो काही आहे ग्राउंड लेवल आणि हे लीड, हे 6 आपले कॉमन पोल्युटंट आहेत. आणि यांना काय म्हणत असतो आपण बघा? सो यांना म्हणतो आपण क्रायटेरिया पोल्युटंट. लक्षात घ्या, कॉमन पोल्युटंट कोणते? 6 सांगितले मी. ते 6 जे की 6 पोल्युटंट असतात त्यांना क्रायटेरिया पोल्युटंट म्हणतात. सो तो का बरं का बघा? द क्लीन एअर ॲक्ट 1970. तर 1970चा जो काही क्लीन एअर ॲक्ट आहे आयडेंटिफाईड 6 कॉमन एअर पोल्युटंट ऑफ कन्सर्न कॉल ॲज अ क्रायटेरिया पोल्युटंट. म्हणजे काय? लक्षात घ्या, वातावरण प्रदूषित होण्यामागे महत्त्वाचे 6 असे एअर पोल्युटंट आहेत की त्यांच्यामुळे आपलं वातावरण खराब होत असतं, राईट का? तर 1970च्या ॲक्टनुसार 1970चा कोणता कायदा? द क्लीन एअर CAA, द क्लीन एअर ॲक्ट 1970. याच्यानुसार एअर पोल्युशन होण्यामागे महत्त्वाचे 6 एअर पोल्युटंट असतात. त्यांना आपण क्रायटेरिया पोल्युटंट म्हणत असतो. द 6 कॉमन एअर पोल्युटंट ऑफ द कन्सर्न कॉल ॲज द क्रायटेरिया पोल्युटंट. द क्रायटेरिया पोल्युटंट आर कार्बन मोनॉक्साईड, राईट का? आता कोणकोणते बरं का? ते 6 मी तुम्हाला सांगितलेत. ते कार्बन मोनॉक्साईड, लीड, कार्बन डायऑक्साईड, ओझन, पर्टिक्युलर मॅटर, सल्फर डायऑक्साईड जे की आहेत हे आपले काय झालेत? क्रायटेरिया पोल्युटंट झाले. क्रायटेरिया पोल्युटंट आर ओनली पोल्युटंट विथ नॅशनल एअर क्वालिटी स्टँडर्ड दॅट डिपेंड अवेलेबल कन्सन्ट्रेशन ऑफ दिस सबस्टन्स इन ॲम्बियंट एअर. आता हे जे काही आपले जे काही हे आहेत कोणते? क्रायटेरिया पोल्युटंट. या क्रायटेरिया पोल्युटंटवरून सुद्धा आपण एअर क्वालिटी इंडेक्स ठरवत असतो. ॲक्च्युली वरती जर बघायला गेलात आपण काय बोललो होतो बरं का? आपण बात केली होती आपल्या मुख्यमंत्री आपल्या जे पर्यावरण मंत्रींनी सांगितली होती. पर्यावरण मंत्रींनी काय सांगितलं होतं बरं का? की एअर क्वालिटी इंडेक्स जो काय आहे तो पर्यावरणामध्ये आपल्याला किती क्वालिटी आहे प्रदूषणाची ती सांगत असतो, बरोबर का? ती सांगत असतो. तर त्याच्यानुसार आपण काय बोललो होतो? आपण बोललो होतो की 8 एअर पोल्युटंट असायला पाहिजे. पण हा जो काही आहे हा कायद्यानुसार जी काही ना 6 एअर पोल्युटंट जरी असले एवढी यांचं जर का प्रमाण जरी चेक केलं तरी तुम्हाला एअर पोल्युशन आहे की नाही ते तुम्हाला कळून जाईल. पुढे जाऊ.
सो एक्सपोजर टू द सबस्टन्स कॅन कॉज इफेक्ट इन्व्हायरमेंटल. बरोबर, हे वरचे 6 जे काही आहे ते सगळ्यात जास्त हानिकारक असतात. हे सगळेच वरचे जे की 6 आहे ते सगळ्यात जास्त हानिकारक असतात. यांच्यामुळे जे काही प्रीमॅच्युअर डेथ होत असते, डॅमेज वगैरे पूर्ण आपल्या बॉडीमधले रिस्पायटरी, लंग्स, किडनी वगैरे डॅमेज वगैरे होताना दिसायला भेटत असतात. तो जे काही आहेत यांचे परिणाम पण चांगले जबरदस्त दिसायला भेटत असतात. ओके, ओझोनचा लेअर डिप्लिशन वगैरे या सगळ्यांमध्ये जे काही आहेत हे क्रायटेरिया पोल्युटंट. तर लक्षात घ्यायचा, क्रायटेरिया पोल्युटंट किती आहेत? 6 क्रायटेरिया पोल्युटंट आहेत. कोणते कोणते आहेत ते सगळे लक्षात ठेवायचे आहेत. 6 क्रायटेरिया पोल्युटंट आहेत. हे कोणत्या कायद्यानुसार आलं? CAA 1970. त्याला काय म्हणतो आपण? क्लीन एअर ॲक्ट. तर क्लीन एअर ॲक्ट 1970 नुसार 6 एअर पोल्युटंट असतात जे वातावरणामध्ये सगळ्यात दूषित बनवतात, त्याच्यामुळे खूप जास्त परिणाम दिसायला भेटत असतात आणि ते सगळ्या 6ची नावं लक्षामध्ये ठेवायचं. हा झाला क्रायटेरिया एअर पोल्युटंट. ओके, पुढे जाऊ. कार्बन मोनॉक्साईड माहिती सगळ्यांना. ग्राउंड लेवल ओझोन पण माहिती आहे. ग्राउंड लेवल ओझोनबद्दल सांगितले. लीडबद्दल पण सांगून झालं, राईट. नर्वस सिस्टीम वगैरे. सो डॅमेज ऑफ द डेव्हलपिंग. लीड काय करत असते? लीड पण तेच काम करणारे. पुढे नायट्रोजन डायऑक्साईडबद्दल बघितलं, पर्टिक्युलर मॅटरबद्दल पण बघितलं आपण, राईट. सल्फर डायऑक्साईडबद्दल बघितलं. हे काय पुन्हा पुन्हा होते का? ठीक आहे, अंदाज डिटेलमध्ये पुढे जाऊन आपण बघणार आहोत. आता बघा, हे नावं दिलेली आहेत, तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायची बघा. याला आपण नायट्रस ॲसिड म्हणतो. ओके, याला आपण नायट्रिक ऑक्साईड म्हणतो. याला आपण नायट्रोजन ऑक्साईड म्हणत असतो. हा बघा, हा जो काही आहे ना, हा आपला नायट्रोजन डायऑक्साईड आहे, राईट. हे 1, हा 2 आणि हा 3, हे 3 मला पाठ पाहिजे. ठीक आहे, एक नायट्रोजन डायऑक्साईड हे अशा पद्धतीने. तर नायट्रोजन डायऑक्साईड रेड ब्राऊन कलरचा असतो, राईट. नंतर नायट्रिक ऑक्साईड जो आहे तो कलरलेस गॅस असतो आणि नायट्रस ऑक्साईड जो आहे ना तो पण कलरलेस गॅस असतो. हे तुमच्या वहीमध्ये हे 3च हे लिहायचे. ठीक आहे, हे 3च लिहायचे. ठीक आहे, चला पुढे जाऊ. आता हे पुन्हा परिणाम दिलेले आहेत. हे परिणाम जे काही आहेत परिणाम आपण रिव्हिजनमध्येच कव्हर करूया. रिव्हिजनमध्ये आपण त्याला चांगल्या पद्धतीने कव्हर करू शकतो. ठीक आहे, ते आपण यांना रिव्हिजनमध्ये कव्हर करू. आता पुढे तो लंडन स्मोक जो काय आहे याचा हा एवढा तक्ता लक्षामध्ये ठेवा. काय काय सांगितली सगळी कहाणी. तर एवढी कहाणी तर तुमच्या लंडन स्मोकमध्ये हे जे की 5 दिवसाची कहाणी ही लक्षामध्ये ठेवायची आहे. आणि 1948मध्ये पीटर्सबर्ग जे की आहे ब्लॅक सिटी. सो पीटर्सबर्ग ब्लॅक सिटी वॉज वेन स्मोक अँड द सूट कॉज नाईट सिच्युएशन ड्युरिंग द डे टाईम, राईट का. तो दिवसाला जे काही रात्रीसारखं दिसायला भेटलं होतं. 1948ची बातमी पीटर्सबर्गमध्ये सेम किस्सा घडला होता. ब्लॅक सिटी म्हणून तो किस्सा अजून बी ओळखला जातो. ठीक, तो झालं. तर आता आपण जे काही आहे हा बघा, हे एअर क्वालिटी इंडेक्स. हे एअर क्वालिटी इंडेक्स वहीमध्ये लिहून घ्यायची. एअर क्वालिटी इंडेक्स इज यूज टू द लेवल ऑफ द एअर पोल्युशन पर्टिक्युलर एरिया. इट इज यूज बाय द गव्हर्नमेंट ऑफ कम्युनिकेट पब्लिक अबाउट द एअर क्वालिटी इन द एअर. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात ते 0 ते 50, 50 ते 100 अशा पद्धतीने तुम्हाला विचार दिल ते तो हा पाठ पाहिजे. याला पण रिव्हिजनमध्येच कव्हर करूया. ठीक, तर अशा पद्धतीने हे झालं. हां, लक्ष द्या. हवा प्रदूषणमध्ये बरेचसे एअर पोल्युटंट असतात. हे एअर पोल्युटंट वातावरणामध्ये पसरल्यामुळे किस्से वेगवेगळे घडतील. कोणकोणते? ॲसिड रेन. ओके, पुढे जर बघायला गेलात जो पुढचा असतो ग्रीन हाऊस इफेक्ट. तो आपल्याला जे आहेत ना हे जे काही एअर पोल्युटंट आहेत ॲक्च्युली एअर पोल्युटंट कोणते तर क्रायटेरिया पोल्युटंट जर बघायला गेलात ना सगळ्यात हार्ड असतात ते आपल्यासाठी अवघड असतात. त्या क्रायटेरिया पोल्युटंटबद्दल आपण बघितलेले. तर जे एअर पोल्युटंट आहेत त्यांच्यामुळे बरेचसे परिणाम होताना दिसायला भेटतील. ॲसिड रेन होताना दिसायला भेटेल, ग्रीन हाऊस इफेक्ट होताना दिसायला भेटेल आणि ओझोन डिप्लिशन दिसायला भेटणार आहे. तर आता हे 3 पॉईंट आपल्याला अभ्यासायचे आहेत. ठीक आहे, एक एक करून आपण बघूया. आता पहिले घेऊ आपण ॲसिड रेन. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या ॲसिड रेनमध्ये काय घडतं. तर काय होतं बरं का, एखाद्या स्वच्छ एरिया आहे म्हणजे काय बरं का, झाडं झुडपं एकदम चांगले लागलेली आहेत, हवा एकदम शुद्ध आहे, एअर पोल्युटंटचं एवढं काही फारसा वातावरणामध्ये मिक्सचर वगैरे झालेलं नाही, एअर पोल्युटंट एवढं नाही आहे वातावरणामध्ये. तर त्या वातावरणामध्ये काय होतं, देवा घरचं पाणी जेव्हा येत असतं तर तेव्हा काय होतं, थोडंफार प्रमाणामध्ये झाडं झुडपं असल्या कारणाने जे काय आहे झाडं झुडपं म्हणा किंवा थोडेफार काही वाहन वगैरे म्हणा, थोडंफार प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये असतं. आता पाण्यासोबत जेव्हा हे कार्बन डायऑक्साईड मिक्सचर होऊन जाईल तर पाण्यासोबत जेव्हा हे कार्बन डायऑक्साईड मिक्सचर होऊन जातं तेव्हा आपल्याला कार्बोनिक ॲसिड तयार होताना दिसायला भेटत असतो, राईट. तर पाण्यासोबत जेव्हा याचं मिक्सचर होताना आपल्याला दिसायला भेटत असते तेव्हा आपल्याला कार्बोनिक ॲसिड जो काही आहे ते कार्बोनिक ॲसिड आपल्याला तयार होताना दिसायला भेटत असतं. जे कार्बोनिक ॲसिड आहे हे कार्बोनिक ॲसिड नेचरमध्ये ॲसिडिक असतं. मग कार्बोनिक ॲसिड कसं आहे, ॲसिडिक आहे. ॲसिडिक असणारा जे की कार्बन डायऑक्साईड आहे, कोणतं बोललो मी तुम्हाला, हे वालं. याचा pH जर का चेक करायला गेला ना तर pH जो की ना जवळजवळ 6 राईट का, 6 वगैरेपर्यंत दिसायला भेटणार. 6पर्यंत जर का असलं ना तर एवढा फारसा परिणाम वनस्पतीवरती, मातीवरती, कशावरती त्याचा परिणाम एवढा होत नाही, राईट का. तर कार्बन डायऑक्साईडमुळे तयार झालेला जो की कार्बोनिक ॲसिड आहे पाण्यामध्ये, याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो, कार्बोनिक ॲसिडमुळे जो की ना आपल्या पाण्याचा pH कमी होतो, पण एवढा कमी होत नाही. किती बरं का, तो 6पर्यंत तुम्हाला दिसायला भेटतो. त्यामुळे एवढा हार्मफुल नाही आहे कार्बोनिक ॲसिड जो की आहे ना आपल्या वॉटरमध्ये, तर एवढा हार्मफुल नाही आहे. तर द रेन वॉटर ड्यू टू दी कार्बन डायऑक्साईडमुळे जो की रेन वॉटर म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि रेन वॉटरचं मिक्सचर होऊन जे काही कार्बोनिक ॲसिड वगैरे तयार होताना दिसायला भेटते पाण्यामध्ये, ते आपल्यावरती एवढा परिणाम करत नाही आहे. तो एवढा काही फारसा परिणाम करत नाही आहे, ही बात लक्षात ठेवली.
ओके. पण मॅटर काय होतोय, बरं का, फक्त कार्बन डायऑक्साईडच असणार का वातावरणामध्ये? जर का समजा कंपनी वगैरे असेल, कोळशाची कंपनी असेल, म्हणजे कोळसा वगैरे वापर करत असतील, तर ज्या कंपनीमध्ये कोळसा वापर करत आहेत त्यांचं ज्वलन झाल्यानंतर बाहेर SO2 पण बाहेर निघतो, त्याच्यामुळे बाहेर NOx पण बाहेर निघतो. नायट्रोजन ऑक्साईड असतील, सल्फर ऑक्साईड असतात, तो सल्फर ऑक्साईड SOx और NOx जे काही आहेत हे पण वातावरणामध्ये पसरलेले असतील. मग जेव्हा देवाघरचं पाणी पडत असतं तर तेव्हा काय होत असतं, हे वातावरणामध्ये पसरलेले गेलेले सल्फर डायऑक्साईड असतील, नायट्रोजन ऑक्साईड असतील, हे काय करत असतात, हे आपल्या याच्यासोबत, हे आपल्या पाण्यासोबत काय होत असतात, ॲब्झॉर्ब होऊन जातात, पाण्याकडे ॲब्झॉर्ब होऊन जातात. आणि पाण्याकडे ॲब्झॉर्ब झाल्यानंतर जो की पाण्याचा pH आहे, तो पाण्याचा pH जो की आहे तो कमी होऊन जातो, 6पेक्षा पण कमी होऊन जातो. किती बरं का? आपल्याला एक चांगली बात माहिती आहे, क्रिटिकल, सांगा बरं मला रे, क्रिटिकल pH किती असतो ॲसिड रेनसाठी? क्रिटिकल pH फॉर द ॲसिड रेन तो 5.6 जो काय आहे, 5.6 आपला क्रिटिकल हे जो असतो pH असतो. म्हणजे 5.6पेक्षा जर का समजा 5.6पेक्षा 5.6 pH पेक्षा जर का पावसाच्या पाण्याचा pH जर का कमी झाला, सगळ्यात जास्त परिणाम आपल्याला दिसायला भेटत असतात. ठीक आहे, मग बघू बरं का आता काय काय. सो ॲसिड रेन कॉल ॲज द ॲसिड प्रेसिपिटेशन. लक्षात घ्या आता, ॲसिड रेन जो काही असतो आपला ॲसिड रेन, दोन प्रकारचे ॲसिड रेन असतात. कोणकोणते? ड्राय अँड वेट. ड्राय ॲसिड रेन, वेट ॲसिड रेन. ठीक आहे, ड्राय ॲसिड रेन आणि वेट ॲसिड रेन म्हणजे काय बरं का रे? पहिले वेट सांगतो. वेट म्हणजे काय? वातावरणामध्ये पसरलेले नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड SO2 आणि NO2, वातावरणामध्ये असणारा नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड जे की असतात, हे दोघं आपल्या पावसाच्या पाण्यामध्ये ॲब्झॉर्ब होतील, किंवा वातावरणामध्ये जेव्हा थंडी असते तर फॉग असतात, त्या फॉगमध्ये मिक्सचर होऊन जातील, बरोबर, राईट, किंवा बर्फ वगैरे पडत असेल त्या बर्फाला चिटकून जातील. ओके, तर लक्षात घ्या, बर्फ नंतर पावसाचं पाणी किंवा फॉग यांच्यामध्ये नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड मिक्सचर झाल्यामुळे पाण्याचा pH क्रिटिकल pHपेक्षा कमी होऊन जात असतो, राईट का. आणि या प्रकारचा जो ॲसिड रेन असतो त्याला काय म्हणत असतो आपण? त्याला म्हणून देतो आपण वेट ॲसिड रेन. काय म्हणतो आपण त्याला? वेट ॲसिड रेन, राईट. दुसरं जर बघायला गेला तर ड्राय ॲसिड रेन. तर ड्राय ॲसिड रेन म्हणजे काय बरं का, की वातावरणामध्ये जे की ना नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईडचा एवढा परिणाम झालेला नाही आहे, त्यामुळे ॲसिड रेन कार्बन डायऑक्साईडमध्ये होतो असं म्हणणं चुकीचं आहे. ठीक आहे, तो कार्बन डायऑक्साईड जो काही आहे ॲसिड रेन बनतो, पण तो आपल्यावरती परिणामच करत नाही. त्यामुळे आपण काय म्हणत असतो, ॲसिड रेन जो काही आहे तो सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईडमुळे होत असतो. ठीक आहे, बघू आपण एक. आता ड्राय ॲसिड रेन कोणाला म्हणतो बरं का, किंवा ड्राय ॲसिड डिपॉझिशन. ड्राय ॲसिड डिपॉझिशन. सो ड्राय ॲसिड डिपॉझिशन म्हणजे काय बघा. तर ड्राय ॲसिड डिपॉझिशनचा मिनिंग काय होत असतो, की वातावरणामधली जी काही कोरडी हवा आहे, त्या कोरडी हवामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड आहे. आता हे नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड जे आहेत ना, झाडांच्या पानावरती चिटकून जातील किंवा भिंतीवरती जाऊन चिटकून जातील, राईट की नाही. तो जे काही आहे वातावरणामध्ये तुम्हाला ते कुठेतरी झाडांवरती किंवा भिंतीवरती चिटकताना दिसायला भेटत असतात. तो हे जे काही डिपॉझिशन होते नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड, त्याला म्हणतात ड्राय ॲसिड डिपॉझिशन. त्याला काय म्हणतो आपण? ड्राय ॲसिड डिपॉझिशन. सो त्याला म्हणतो आपण ड्राय ॲसिड डिपॉझिशन. ड्राय ॲसिड डिपॉझिशन एक झालं, आणि दुसरं जे काही आहे दुसरं होतं आपलं वेट ॲसिड डिपॉझिशन. असे दोन प्रकार आपल्याला दिसायला भेटत असतात. ठीक आहे, तर मग बघा. सो ॲसिड रेन इज अ ॲसिड प्रेसिपिटेशन और ॲसिड डिपॉझिशन. प्रेसिपिटेशन पोसेसिंग pH अबाउट 5.6, इथं काय पाहिजे 5.6 और बिलो, राईट का. 5.6 किंवा त्याच्यापेक्षा जर का कमी pH जर का झाला, सो फ्रॉम द इमिशन ऑफ सल्फर डायऑक्साईड अँड नायट्रोजन डायऑक्साईड. हे दोन पॉईंट नावं लक्षात ठेवायचे. द कॉम्बिनेशन ऑफ NO और NO2 फ्रॉम द ह्युमन ॲक्टिव्हिटी, मोस्टली कॉम्बिनेशन ऑफ फॉसिल फ्यूल. ओके, सांगायचं तात्पर्य काय बरं का, की माणसाच्या काही विविध ॲक्टिव्हिटी असतील किंवा, राईट का, जसं की फॉसिल फ्यूलच्या जाळल्यामुळे, तर फॉसिल फ्यूलच्या जाळल्यामुळे सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड वातावरणामध्ये पसरून जे काही आहे आपल्याला वेट ॲसिड रेन और ड्राय ॲसिड डिपॉझिशन असे दोन प्रकारचे ॲसिड रेन दिसायला भेटत असतात. आणि हे काय असतात मी तुम्हाला चांगल्यापणे समजून सांगितलं. पुढे जाऊ. तर पुढे जर बघायला गेलं तर काय, द कॉज ऑफ द ॲसिड रेन इज सल्फर नायट्रोजन पार्टिकल विच गेट मिक्स विथ द वेट कॉम्पोनेंट ऑफ द रेन. तर पावसासोबत किंवा बर्फासोबत फॉगसोबत किंवा भिंतीला किंवा झाडांना नायट्रोजन आणि हे जे काय चिटकताना दिसायला भेटतात त्याला आपण ॲसिड रेन वगैरे म्हणत असतो. दोन प्रकारचे ॲसिड रेन तुम्हाला मी सांगितलं, राईट. तर आता पुढे काय बरं का महत्त्वाची माहिती काय बघू. हां, तर आता ही जी काही ॲसिड रेनची टर्म होती 1852 मध्ये, याच्यावरती क्वेश्चन आहे, UPSC मध्ये विचारला गेला एकदा, लक्ष द्या.
तर रॉयल सोसायटी जी काही आहे आपण इथून बघूया. 1852मध्ये एक स्कॉटिश सायंटिस्ट होता. एक स्कॉटिश सायंटिस्ट होता. ठीक आहे. तर लक्षात घ्या, 1872मध्ये एक स्कॉटिश सायंटिस्ट होता. त्याचं नाव होतं रॉबर्ट स्मिथ. राईट का? त्याचं नाव काय होतं? रॉबर्ट ANGUS रॉबर्ट अँगस स्मिथ. रॉबर्ट अँगस स्मिथ नावाचा जो की स्कॉटिश सायंटिस्ट होता, त्याने ॲसिड रेन नावाची टर्म शोधलेली आहे की बाबा ॲसिड नावाचा काही ना काही असतो आणि त्याचे परिणाम पण असतात. सो ॲसिड रेन नावाची टर्म 1852मध्ये कोणी शोधलेली आहे? स्कॉटिश सायंटिस्ट रॉबर्ट अँगस स्मिथने शोधलेली आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. आता आपण बोललो की यार हे नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड माणसाच्या कृतीमधूनच नेहमी निघतील का? बिलकुल बी नाही. नॅचरली पण हे जे काही आहेत रिलीज होताना दिसायला भेटतील, मीन्स वॉट, आपल्या वातावरणामध्ये पसरताना दिसायला भेटतील. नॅचरली कसं बरं का? व्होल्कॅनिक इरेप्शन, अर्थक्वेक झाला, व्होल्कॅनिक इरेप्शन झाला, यांचे जे काही आहेत ना यांच्यामधून, किंवा आपण म्हणू शकतो लाईटनिंग झाली, तर जेव्हा लाईटनिंग होत असते नायट्रोजन ऑक्साईड तयार होत असतो की नाही, राईट. सो देअरफॉर द कॉज ऑफ द ॲसिड रेन इज सल्फर अँड नायट्रोजन. झालं सल्फर अँड नायट्रोजन पार्टिकल विच मिक्स विथ द वॉटर आर फाउंड टू बी टू आयदर मॅनमेड, दॅट इज इमिशन ऑफ द आउट द इंडस्ट्रियल नॅचरल कॉज लाईक लाईटनिंग. बरोबर. तर काय म्हणतात ते माणसाच्या काही ॲक्टिव्हिट्या किंवा नॅचरली घडणाऱ्या काही गोष्टी यांच्यामधून सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडमुळे ॲसिड रेन आपल्याला दिसायला भेटत असतो. पुढे जाऊ. हां, आता आपण काय बघतो बघा. द रेग्युलर क्लीन रेन वी एक्सपिरियन्स. जनरली जर बघायला गेलं ना, शुद्ध वातावरणामध्ये जो पाऊस पडत असतो ना, त्याचा pH जर का चेक केला ना, तो सुद्धा तुम्हाला 7पेक्षा कमी दिसायला भेटत असतो. याचा अर्थ तो पण ॲसिडिक आहे, परंतु तो आपल्यावरती एवढा परिणाम करत नाही. ठीक आहे. तो बघा, द रेग्युलर क्लीन रेन वी एक्सपिरियन्स इवन दो इट इज नॉट क्लीन. राईट का? तो काय म्हणतात बरं का, की आपल्याला वाटतं की हवा एकदम शुद्ध आहे, परंतु ॲक्च्युली हवा शुद्ध राहत नाही, काही ना काही कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण त्याच्यात असतं. द वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड रिॲक्ट टुगेदर टू फॉर्म द कार्बोनिक ॲसिड विच इज इसेन्शियली बाय इट सेल्फ नॉट एक्स्ट्रीमली हार्मफुल. राईट का? तो ते जे काही आपल्यासाठी एवढं हार्मफुल नाही आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा प्रश्न विचारतो तर आपण उत्तर काय देत असतो? सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड आपण उत्तर देत असतो. राईट. तो कार्बोनिक ॲसिड वगैरे तयार होत असतो, परंतु एवढं काही हार्मफुल नाही आहे आपल्याकडे. पुढे जाऊ. हां, तो सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड जेव्हा ऑक्सिडेशनची रिॲक्शन करतात, ठीक आहे, तो अँड दे रिॲक्ट विथ द वॉटर रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ द सल्फ्युरिक ॲसिड अँड नायट्रिक ॲसिड रिस्पेक्टिव्हली. ओके. कार्बन डायऑक्साईड जेव्हा पाण्यासोबत तयार होत असतो तेव्हा काय कार्बोनिक ॲसिड तयार होत असतो. कार्बोनिक ॲसिड आपल्या मानवाला जी काही एवढं घातक नाही आहे, बरोबर. परंतु सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईड जेव्हा पाण्यासोबत रिॲक्शन करतात आणि त्यांचं ऑक्सिडेशन मीन्स वॉट, पाणी आणि ऑक्सिजन या दोघांसोबत रिॲक्शन होते. ठीक आहे. सो वॉट, आपण काय म्हणूया की वातावरणामध्ये असणारं ऑक्सिजन आणि वातावरणामध्ये असणारं पाणी या दोघांसोबत रिॲक्शन जर का समजा सल्फर डायऑक्साईडचं किंवा नायट्रोजन डायऑक्साईड जर का झालं तर त्याच्यापासून आपल्याला काय तयार होताना दिसायला भेटते? तर सल्फरची रिॲक्शन जर का झाली तर सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रोजनची रिॲक्शन झाली तर नायट्रिक ॲसिड. ठीक आहे. तो नायट्रिक ॲसिड अँड सल्फ्युरिक ॲसिड, स्ट्रॉंग ॲसिड आपल्याला तयार होताना दिसायला भेटत असते. लक्षामध्ये. सो देअरफॉर पॉईंट तुमच्या लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढे जर गेला तर काय? सो परिणाम, कन्सिक्वेन्स ऑफ द ॲसिड रेन. तर आता जे काही ॲसिड रेन आहे त्याचे परिणाम काय काय होत असतात बरं का? तो ॲसिड रेनचे परिणाम आपण बघणार आहोत. एक एक करून बघूया. ॲक्वेटिक इकोसिस्टीम. ॲक्वेटिक इकोसिस्टीमबद्दल बघायचे. ॲक्वेटिक इकोसिस्टीममध्ये काय असतं बरं का? लक्षात घ्या. समुद्रामध्ये काय असतात? ॲक्वेटिक लाईफ असते. तर समुद्रामध्ये ॲक्वेटिक लाईफ असते. जसं की काय बरं का? गोगलगाय. तो गोगलगाय सारखी जी काही आहेत ना, गोगलगाय सारखी जी काही आहेत ना, त्यांच्या शरीरावरती स्केल्टन तयार करत असतात. राईट का? सो किंवा आपण काय म्हणूया, ते त्यात शिंपले वगैरे तयार करतात. शिंपले तयार करणारे असतील, किंवा आपण म्हणूया माशी. आता माशी जे काही आहेत ना, माशांना पण स्केल्टन असतात. जसं आपल्या शरीराला पाठीना जे काही ना स्केल्टन आहेत ना, तसे माशांना पण स्केल्टन असतात. बरोबर. तर शिंपले असणारे जसले की ॲक्वेटिक लाईफ असेल, किंवा ज्यांना जे की आहे ना, ज्यांना आपण म्हणतो ज्यांना एक्झोस्केल्टन असेल. सो एक्झोस्केल्टन असेल, ज्यांना एक्झोस्केल्टन आहे असे पाण्यामधले जेवढे काही ॲनिमल असतात, ते ॲनिमल जे काही आहेत ते ॲनिमल वगैरे ज्यांना मरताना दिसायला भेटतात. लक्षामध्ये. तर जेव्हा ॲसिड रेन होत असते तर ॲक्वेटिक इकोसिस्टीमवरती काय परिणाम होत असतो? ॲसिड रेनमुळे ॲक्वेटिक इकोसिस्टीममध्ये काय होत असतं? त्यांच्या ज्यांना स्केल्टनची तयार होत नाही, निर्मिती व्यवस्थित होत नाही. राईट का? तो एक्झोस्केल्टन जे काही आहे ना, एक्झोस्केल्टन ॲनिमलचा पाण्यामध्ये असणारे ॲक्वेटिक लाईफ जे काही त्यांचा एक्झोस्केल्टन व्यवस्थित तयार होत नाही. तर त्यामुळे काय होतात? ते जे काय आहेत ते मरायला लागून जातात. आणि ते एक्झोस्केल्टनवाले जे केवढे काही असतील ते जर का मरून गेले तर पाण्यामध्ये जे काही फूड चेन असते ती फूड चेन व्यवस्थित बसत नाही. तर फूड चेन व्यवस्थित राहत नाही, त्यामुळे इकोसिस्टीमवरती परिणाम होताना दिसायला भेटत असतो. त्या ॲक्वेटिक इकोसिस्टीमवरती कसा परिणाम होत असतो? याच्यामुळे ॲसिड रेनमुळे लक्षात राहू द्या की जे काही एक्झोस्केलेटनवाले जेवढे काही ॲक्वेटिक लाईफ असेल त्यांची ते जे काही ते डिस्ट्रॉय होताना दिसायला भेटत असतात. आणि त्यांना खाणारे जे काही आहेत ते पण डिस्ट्रॉय होतील. त्यामुळे फूड चेन जी काय ती फूड चेन आपल्याला डिस्ट्रॉय होताना दिसायला भेटत असते. ओके. हा पहिला पॉईंट झाला. हेल्थबद्दल काय बरं का? तो हेल्थबद्दल जर का बघायला गेला तर आपल्याला दिसायला भेटतात काय?
की ॲसिड रेन जी काय आहे ते ॲसिड रेन जर का कंटिन्युअसली एका ठिकाणी जर का ॲसिड रेन वगैरे जर का होत असेल ना तर लंगचे रोग पण होत असतात, लंग इश्यू, राईट का. तो लंग इश्यू आपल्याला दिसायला भेटतील, लंग इश्यू वगैरे आपल्याला दिसायला भेटत असतात. नेक्स्ट जर बघायला गेलं तर काय इम्पॉर्टंट, प्लांट अँड ट्री. तो प्लांट आणि ट्रीबद्दल पण खूप भारी आहे, त्याच्याबद्दल आपण वाचूया. काय बरं का आता बघा, तर प्लांट आणि ट्रीकडे जर बघायला गेलं आता मी सांगतो एक एक करून आता परिणाम बघत आहोत आपण, ॲसिड रेनचे परिणाम बघत आहोत. तर प्लांट आणि ट्री वनस्पतीवरती काय परिणाम होतील बरं का, राईट. तर वनस्पतीवरती काय परिणाम होईल तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, की जेव्हा ॲसिड रेन होते आणि प्लांटसोबत जर का समजा कॉन्टॅक्ट होत असेल ना तर आपल्याला दिसायला भेटेल की फोटोसिंथेसिस जी की प्रोसेस आहे त्या फोटोसिंथेसिस प्रोसेसवरती इफेक्ट होत असतो, राईट. तर ॲसिड रेनमुळे प्लांटमध्ये होणारी जी फोटोसिंथेसिस रिॲक्शन आहे त्याच्यावरती अफेक्ट होत असतो आणि त्याच्यावरती अफेक्ट झाल्यामुळे हिरवेगारपणा जो काही आहे प्लांटचा, जो प्लांटच्या पानांचा जो हिरवेगारपणा असतो तो काय होतो, कमी होत असतो. तो पानं जी काही आहे ती पानं पिवळी पडतात, ते पाने पिवळी पडून जे काही आहेत खाली गळताना दिसायला भेटत असतात. ओके, सो ॲसिड रेनमुळे प्लांटवरती काय परिणाम येत असतो हे लक्षात ठेवायचं, तुम्हाला MSQ बनणार आहे याच्यावरती. काय बोललो मी लक्षात घ्या. तर वनस्पतीमध्ये होणारी जी की फोटोसिंथेसिस जी की प्रोसेस असते ती फोटोसिंथेसिस प्रोसेसवरती परिणाम होऊन जातो आणि त्याच्या परिणामावरून काय होत असतो की पाला हिरवा बनायला पाहिजे होता, हिरवा न बनता पाला पिवळा बनून जातो आणि गळून खाली पडत असतो. हा परिणाम जास्त करून कुठे दिसायला भेटत असतो, तर ॲसिड रेनमुळे वनस्पतीवरती घडणारा परिणाम, आपल्याला जास्त करून कुठे दिसायला भेटत असतो, तर USA युरोपातील काही देश असतील तो USA झाला, युरोपातील काही देश आहेत, जपान झालं, तो जपान, USA, युरोपातील काही देश यांच्यामध्ये जे काही आहे ॲसिड रेनमुळे प्लांटमध्ये खूप सारे प्रॉब्लेम दिसायला भेटत असतात. ओके, तर लक्षात घ्यायचं, ॲसिड रेनमुळे फोटोसिंथेसिस प्रोसेस व्यवस्थित होत नाही, त्यामुळे पाने हिरवे न राहता पिवळी पडतात आणि पिवळी पडून खाली जमिनीवरती गळतात. हे जास्त करून आपल्याला USA, युरोपियन देश आणि जपानमध्ये जास्त करून दिसायला भेटत असतात. ओके, तर हा पॉईंट तुम्ही क्लिअर केला. नंतर जर बघायला गेलात तर काय, तर तुम्हाला ॲक्वेटिक लाईफबद्दल पण मी सांगून दिली की ॲक्वेटिक लाईफबद्दल मी काय सांगून दिली बरं का, की जी काही ॲक्वेटिक लाईफ आहे ती ॲक्वेटिक लाईफ डिस्ट्रॉय वगैरे फूड चेन जी काय आहे ना ती इकोसिस्टम ब्रेक होताना आपल्याला दिसायला भेटत असते. नंतर पुढे जर बघायला गेला काय, तर पुढचं बघा स्टोन बिल्डिंग अँड मॉन्युमेंट. तर स्टोन बिल्डिंग अँड मॉन्युमेंट म्हणजे काय बरं का, तर आपल्याला माहिती आहे की मोठ्या मोठ्या मूर्त्या आपण जे काय आहे ना मोठे हे बनवलेले असतात. ठीक आहे, तर तुम्ही दिसायला भेटेल काय, जसं की एक्झाम्पल घेतो आपण आता, जर तुम्ही एक्झाम्पल घ्यायला जर का गेलात तर याची एक्झाम्पल आपण काय लक्षात घेतोय, जसं की स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आठवते का रे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणून आपण एक कन्सेप्ट याच्यामध्ये बघितले. सांगा बरं का, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जी काय कशापासून बनवलेली आहे रे, कॉपरपासून, राईट का. तर कॉपरपासून जर का बनवलेलं असेल आणि तिथं जे काही आहे कॉपरपासून बनलेलं जर समजा ॲसिड रेन जर का झाला तर त्याच्यावरती जे काही ना हिरव्या कलरचा लेअर तयार होताना दिसायला भेटतो, बरोबर की नाही. तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जी काही आहे त्याच्यावरती ग्रीन कलरचा लेअर येताना दिसायला भेटत असतो. एकतर हवेमध्ये असणारे जे काही आहे ते एक झाले, राईट का, ते झाले. म्हणजे काय होईल बरं का, हवेमध्ये असणारा नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड जो आहे ते जर त्याच्यावरती स्टिक होत असतील तर राईट का, त्याला म्हणतो आपण ड्राय डिपॉझिशन. तो ड्यू टू द ड्राय डिपॉझिशन किंवा वेट डिपॉझिशन दॅट इज दी ॲसिड रेन ॲसिड, त्यांच्या दोघांमुळे जे काही आपल्याला परिणाम काय दिसायला भेटत असतात, तो कॉपर जो काय आहे तो ग्रीन कलरचा होऊन जात असतो. ओके, पुढे काय बरं का, अजून पुढे जर बघायला गेलात तर मार्बल जी काही असतात, जसं की ताजमहाल बघा, ताजमहाल कशापासून बनवला आहे आपण, ताजमहाल आपण मार्बलपासून बनवला. लक्षात घ्या, तो ताजमहाल आपल्या मार्बलपासून बनवलेला आहे. आपण मार्बलपासून बनवलेला जो की ताजमहाल आहे, तर मार्बलमध्ये काय असतं बरं का, कॅल्शियम कार्बोनेट असतं. कॅल्शियम कार्बोनेट, या कॅल्शियम कार्बोनेटची रिॲक्शन जेव्हा ॲसिड रेन सोबत होत असते तो येलोइश कलर आपल्याला तयार होताना दिसायला भेटत असतो. याचा अर्थ काय झाला, जो ताजमहाल आहे त्या ताजमहालचा कलर कसा झाला, तो ताजमहालचा कलर पिवळा आपल्याला होताना दिसायला भेटत असतो. लक्षात घ्या, तो ताजमहालच्या आजूबाजूला जे की ताजमहाल आहे त्या ताजमहालच्या आजूबाजूला कंपन्या होत्या, त्या कंपन्यामधून सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड जो काय आहे तो बाहेर पडत असतो, वातावरणामध्ये पसरत असतो. पावसाचं पाणी जर का पडलं त्याच्यामध्ये मिसळून जात असतो आणि ते जे वॉटर आहे ते वॉटर ज्याला आपण ॲसिड रेन म्हणत असतो ते ताजमहालवरती पडल्यामुळे जे काही आहे त्या ठिकाणी आपल्याला काय दिसायला भेटत असतं, मार्बलमध्ये कॅल्शियम कार्बोनेट असतो आणि ॲसिड रेन या दोघांचं एकत्र झाल्यामुळे जे काही आहे त्या ठिकाणी आपल्याला पिवळा कलर तयार होताना दिसायला भेटत असतो त्याचा. ठीक आहे, तर ही बात आपण बघितलेली. पुढे जर बघायला गेलात तर काय बरं का, तर ठीक आहे, तुम्हाला आठवत असेल काय बरं का, या ताजमहालवरती केस टाकणारा कोण होता आठवते का तुम्हाला रे. ताजमहालवरती जे काही आहेत एक पर्यावरणाचा शोध लावणारा एक व्यक्ती होता, आठवते का, MC मेहता. MC मेहता जी की आहे, MC मेहता जी की आहेत ते पर्यावरण तज्ज्ञ होते ते. ठीक आहे, 1984 पासून ते पर्यावरणावरती काम करत होते. ते जे की ना हे होते कायदेतज्ञ, पर्यावरण कायदेतज्ञ म्हणजे काय, ते जे की आता पर्यावरण जर का काही चुकीचं असेल तर त्याच्याबद्दल जे काय आहे ते केस वगैरे टाकून ते त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्याचा हे करायचे. ठीक आहे, तो गंगा शुद्धीकरण झालं, ताजमहालचं संरक्षण झालं, राईट का. नंतर मासेमारी कोळंबी जे की आहे त्या सगळ्या विषयावरती मुद्दा उचलून जे की आहे त्यांनी कोर्टामध्ये हा मुद्दा नेला होता आपल्या पर्यावरणाच्या रिलेटेड. ठीक आहे,
पुढे जर बघायला गेला तर परिणाम कोणकोणते सांगितले तुम्हाला मी, हा झाला. सो इकोसिस्टीम हे एक झालं, हे झालं, हे झालं. ठीक आहे, हे 4 परिणाम तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. तो असे बरेचसे परिणाम दिसायला भेटतील. हे 4 परिणाम अजून आहेत, पुढे बघूया. हा इफेक्ट ऑफ, तो हे पण इफेक्टच आहे आणि वरचं पण इफेक्टच आहे. कन्सिक्वेंट म्हणजे इफेक्ट आणि हे सगळे इफेक्टच आहेत. अजून काय, सो इफेक्ट ऑन द ॲसिड ॲक्वेटिक लाईफ. ओके, ॲसिड रेन कॅन अल्टर द pH व्हॅल्यू सरफेस वॉटर विच कॅन कॉज द सिव्हिअर डॅमेज ऑफ द ॲक्वेटिक लाईफ विच लाईव्ह इन द सरफेस वॉटर अँड फर्दर मोर ॲसिड रेन ऑल्सो कंट्रीब्यूट टुवर्ड द एलिव्हेटेड ॲल्युमिनियम कॉन्सन्ट्रेशन इन द सरफेस वॉटर. तो लक्षात घ्या. आता काय सांगायचं मला, जो काही आपला ॲसिड रेन आहे त्या ॲसिड रेनमुळे होणारे परिणाम, एकतर ॲक्वेटिक लाईफबद्दल सांगितलं मी तुम्हाला, प्लांटबद्दल सांगितलं मी तुम्हाला, स्टोन बिल्डिंग वगैरे जे काही असतात त्याच्याबद्दल सांगितलं, आणि मी हेल्थवरती होणारे परिणाम पण मी तुम्हाला सांगितले. आता इथं जे काही दिसायला भेटत आहे तर आपल्याला दिसायला भेटते की सरफेसवरती असणारे जे काही वॉटर आहे, छोटे छोटे तळे वगैरे जे काही असतील ते. ठीक आहे, सो ॲसिड रेनमुळे जे काही आहे, ॲसिड रेन कॅन अल्टर द pH ऑफ द सरफेस वॉटर विच कॅन कॉज द सिव्हिअर डॅमेज टू द ॲक्वेटिक लाईफ. बरोबर, तर ते तळ्यांमध्ये असणारे जेवढे काही ॲक्वेटिक लाईफ आहे त्यांच्यावरती परिणाम वगैरे दिसायला भेटत असतो. मोर फर्दर ॲसिड रेन कॅन ऑल्सो कंट्रीब्यूट टुवर्ड द एलिव्हेटेड ॲल्युमिनियम कॉन्सन्ट्रेशन इन सरफेस वॉटर. तो आपल्याला काय दिसायला भेटते बरं का, टुवर्ड एलिव्हेटेड ॲल्युमिनियम कॉन्सन्ट्रेशन सरफेस वॉटरमध्ये जे काय आहे ॲल्युमिनियमचं कॉन्सन्ट्रेशन वगैरे काय होईल बरं का, तो एक ॲसिड रेन कॅन कंट्रीब्यूट टुवर्ड एलिव्हेटेड ॲल्युमिनियम कॉन्सन्ट्रेटेड इन सरफेस वॉटर. तो सरफेस वॉटरमध्ये ॲल्युमिनियमचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिसायला भेटणार आहे. थोडी कशामुळे, ॲसिड रेनमुळे. तर ॲसिड रेन जे काय आहे सरफेस वॉटरमध्ये ॲसिड रेनचा मिलावट झाल्यामुळे ॲल्युमिनियमचं कॉन्सन्ट्रेशन वगैरे काही रिॲक्शन वगैरे होऊन दिसायला भेटत असेल, त्याचे परिणाम अजून जास्त दिसायला भेटतील. ठीक आहे, तो मग काय काय बघितलं बरं का आपण, वरचे 3-4 पॉईंट लक्षात ठेवायचे आहे. पुढे जर बघायला गेलात तर काय आता नेक्स्ट, हां, बायोलॉजिकल अँड केमिकल प्रोसेस अकर इनसाइड द सॉईल कॅन सिरियसली हॅम्पर इन द ॲसिड रेन. लक्ष द्या आता, हां काय म्हणतोय व्यवस्थित आहे, या पॉईंटवरून परीक्षेमध्ये क्वेश्चन आहे. ॲसिड रेनची काय आहे, ज्याच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड आता तयार झालेले. तो ॲसिड रेन जे काही आहे जो आपला ॲसिडिक आहे नेचरमध्ये 5.6 पेक्षा pH कमी आहे, असं ॲसिड रेन जेव्हा मातीमध्ये शिरतं ना, आता काय होतं, मातीमध्ये काही बॅक्टेरिया असतात. ते बॅक्टेरिया कोणते बरं का, तर मातीमध्ये डिकम्पोज करणारे बॅक्टेरिया असतात. तर जेव्हा ॲसिड रेन मातीमध्ये शिरतं तर डिकम्पोज करणारे बॅक्टेरिया मरतात, आणि डिकम्पोज करणारे बॅक्टेरिया जर का मेले तर, राईट का, डिकम्पोज करणारे बॅक्टेरिया जर का मेले तर आपल्याला दिसायला भेटेल एखाद्या ठिकाणी जर का समजा एखाद्या मातीमध्ये तुम्ही एखाद्या मातीमध्ये जर का एखादा मेलेला प्राणी जर का टाकून दिला ना, तर तो तुम्हाला लगेच सडताना दिसायला भेटणार नाही. का, कारण की मातीमध्ये डिकम्पोज करणारे बॅक्टेरिया असतात. ते बॅक्टेरिया जर का राहिले नाही तर जेवढे काही ऑर्गॅनिक मॅटर असतील ते लवकर डिकम्पोज होणार नाहीत, राईट का. तो हा पॉईंट लक्षात ठेवायचा की ॲसिड रेनमुळे मातीमध्ये असणारे जे की डिकम्पोज करणारे बॅक्टेरिया जे काही आहेत ते नाहीसे होत असतात. फॉर एक्झाम्पल, मायक्रॉब दॅट कॅन नॉट टॉलरेट ॲसिडिक इन्व्हायरमेंट फेल टू अडॉप्ट अँड लोअर pH अँड सॉईल अँड डाय. बरोबर, तर काही मायक्रॉब जे काही आहेत ते ॲसिडिक नेचर आणि ॲसिडिक इन्व्हायरमेंटमध्ये जगू शकत नाही. तर आता ॲसिड रेन मातीमध्ये शिरलं तर मातीचं जे काही pH आहे तो पण ॲसिडिक होऊन जाईल, पण काही जे काही मायक्रॉब्स आहेत ते ॲसिडिकमध्ये जिवंत राहू शकत नाही, ते डाय होऊन जातील. ठीक आहे, जसं की मी तुम्हाला बॅक्टेरियाबद्दल सांगितलं. अजून काय बरं का, अजून काय कहाणी घडत असते, तर कहाणी अशी घडत असते जसं की आता लिहिलं ज्यांनी पुढे बरंचसं लिहिलेलं आहे कशाबद्दल बरं का तुम्हाला, हां ते वाला बघा, ज्या जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये, राईट का, आता जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट वगैरे नाही आहे, राईट, तर आपण काय बघत असतो तिथून आपल्याला काय दिसायला भेटेल. हां, आता गमत बघा, समजा एखादं तळे, तळामध्ये काय असते, सूर्यकिरणामुळे जी की ना अल्गी वगैरे तयार होऊन जाते, राईट, अल्गी वगैरे तयार होऊन जाते. आता घडतं काय, ॲसिड रेन याच्यामध्ये पण शिरणार आहे. ॲसिड रेन याच्यामध्ये शिरल्यामुळे काय होत असतं, ॲक्वेटिक लाईफमध्ये ॲसिड रेन शिरल्यामुळे शैवाल झाली, बाकीचे काही प्राणी असतील ते जे आहेत ना ते डाय होऊन जातात, आणि ते डाय झाल्यामुळे बरेचशी जी की फूड सायकल असते चेन ती आपल्याला खराब होताना दिसायला भेटते. हाच पॉईंट पुन्हा तुम्हाला रिवाईड करून सांगितलेला आहे मी. ठीक आहे, तर जसा येईल तो क्वेश्चन तुम्हाला बरोबर टिक होईल की नाही बाबा असं सांगितलं होतं गड्या. ठीक आहे, तर बघा पुढे, आता पुढचं आहे ओशियन ॲसिडिफिकेशन अँड कन्सिक्वेंटली ॲसिड रेन. ठीक आहे, तर लक्षात घ्या ॲसिड रेनचा परिणाम जो काही आहे ओशियन ॲसिडिफिकेशन पण आहे. ओशियन ॲसिडिफिकेशन काय असं लक्षात घ्या. ओशियन ॲसिडिफिकेशन म्हणजे काय बरं का, महासागर जे की असतात त्या महासागरांमध्ये जर बघायला गेलात तर महासागरांमध्ये जो pHची व्हॅल्यू आहे, अख्खं महासागराचा जो की pH जर का तुम्ही व्हॅल्यू चेक केली ना ती पार तुम्हाला ॲसिडिक दिसायला भेटेल, आणि ॲसिडिक झाल्यामुळे खूप सारे परिणाम पण आपल्याला दिसायला भेटतील. तर लक्षात घ्या. तर काय म्हणतो मी तुम्हाला, तर काय सांगतोय आता गंमत बघा. तर काय होत असतं आपल्याला दिसायला भेटतं की वातावरणामध्ये NOx आणि SOx किंवा NO2 आणि SO2 आपण म्हणूया. NOx SO2 आणि CO2, समजा CO2
लक्षात घ्यायचं. CO2 जो काय आहे ना, या CO2ला बरेच जण हे करतात, ॲब्झॉर्ब करतात. महासागरसुद्धा ओशियन जो की ना, ओशियन एक टर्म आहे, पुढे आपण शिकणार आहोत ते. तर ओशियन काय करत असतो, कार्बन डायऑक्साईडला काय करत असतो, ॲब्झॉर्ब करत असतो. ओशियन कार्बन डायऑक्साईडला इतका ॲब्झॉर्ब करत असतो, खूप जबरदस्त ॲब्झॉर्ब करतो. त्याच्यामुळे काय होत असतं, त्याच्यामुळे पाण्यामध्ये खूप जास्त कार्बोनिक ॲसिड जो की आहे आपला, तो तयार होत असतो. आणि कार्बोनिक ॲसिड तयार झाल्यामुळे जे की आहे त्या ठिकाणी ॲसिडिक नेचर दिसायला भेटत असतं पाण्याचं, राईट का. सो देअरफॉर आता ओशियन ॲसिडिफिकेशन जे की आहे रेन वॉटरमुळे, कोणतं ॲसिडिक, तो ॲसिड रेन, हे जी की टर्म आहे ना ओशियन ॲसिडिफिकेशन, ही डिटेलमध्ये आपल्याला शिकायची आहे. त्यामुळे आपण आता एक शब्द बोलूया, काय बरं का, आपला पूर्ण महासागर जो की आहे तो ॲसिडिक नेचरचा होऊन जात असतो, त्याला आपण ओशियन ॲसिडिफिकेशन म्हणत असतो, राईट का. तर ॲसिड रेनमुळे ओशियन ॲसिडिफिकेशन होत असते. हा एक मी तुम्हाला परिणाम सांगितला. नंतर पुढे काय, सो ते ऑल्दो द इम्पॅक्ट ऑफ द ॲसिड रेन ओशियन इकोसिस्टम इज नॉट सिव्हिअर, इट कॅन बी सेव्हरल निगेटिव्ह इफेक्ट ऑन द ओशियन लाईफ फॉर्म्स. फॉर एक्झाम्पल, द ड्रॉप ऑफ द pH ऑफ द ओशियन वॉटर, कॉमनली known as the ocean acidification, can make the difficult for certain species coastal life to create exoskeleton, which is essentially for their survival. Their ocean acidification can contribute to the loss of the biodiversity. मी ते सांगितले, लक्षात घ्या. आता काय घडते बरं का, ॲसिड रेन जो की आहे, ॲसिड रेन झाल्यामुळे महासागरामध्ये ॲसिड रेन झाली समजा, तर मग जो काही pH आहे तो pH ढासळणार आहे, पण एवढा काही जास्त ढासळणार नाही आहे. का बरं का, कारण की ओशियन जास्त करून काय ॲब्झॉर्ब करत असतो, कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब करत असतो, राईट का. वरून ॲसिड रेन पण येत आहे, तर त्यामुळे pH एवढा खाली ड्रॉप होणार नाही, ड्रॉप होणार नाही. परंतु तरी पण pH जो काही आहे, pH जरी समजा 5.6 पर्यंत जर का आला, किंवा समजा 5.7 पर्यंत जरी आला, तरी त्याच्यामध्ये असणारे काही जे की जीवजंतू आहेत त्यांचे स्केलेटन तयार करू शकत नाही. आणि जर स्केलेटन तयार करू शकले नाही तर ते जिवंत राहू शकत नाही, ते मरतील. आणि आतमध्ये असणारी जी की फूड सायकल आहे ती आपल्याला डिस्टर्ब होताना दिसायला भेटत असते. त्यामुळे ॲक्वॅटिक इकोसिस्टमवरती परिणाम होताना दिसायला भेटत असतो. सो ओशियन ॲसिडिफिकेशनची टर्म आपण नेक्स्टमध्ये व्यवस्थित समजून घेणार आहोत. पुढे काय आता तो बघा, although the acid rain is not directly harmful to the human being, the gases that cause acid rains are. So ॲसिड रेन नॉट डायरेक्टली हार्मफुल टू द ह्युमन बिंगला ॲसिड रेन डायरेक्टली हार्मफुल नाही आहे, बरोबर आहे, डायरेक्टली हार्मफुल नसते गोष्टी. आता मला सांगा, आज जे काय आहे पाऊस पडतो समजा, खूप जास्त आपल्याकडे जे ना वाहनं खूप जास्त आहेत, वाहनांमध्ये असणारं ऑइलचं चिटल्यानंतर जे काय आहेत सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड वातावरणामध्ये पसरतोय, मग ॲसिड रेन पडतात, आपल्याला लगेच थोडी त्याचा परिणाम जाणवायला दिसायला भेटणार. त्याचा परिणाम लगेच दिसायला भेटणार नाही, परंतु आपल्याला त्याचा परिणाम काही दिवसानंतर जाणवायला लागत असतो, ठीक आहे. तो पुढे काय ते, सो सल्फर डायऑक्साईड अँड ऑक्साईड ऑफ द नायट्रोजन इज प्रेझेंट इन द लार्ज कॉन्सन्ट्रेशन इन द ॲटमॉस्फिअर, कॅन कॉज द रिस्पिरेटरी प्रॉब्लेम इन द ह्युमन बिंग. जर जास्त प्रमाणामध्ये वातावरणामध्ये जर का असलेच, राईट का, सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्सिजन नायट्रो ऑक्साईड जर का असतील तर त्याचे परिणाम आपल्याला माहिती आहेत, राईट. फर्दर मोर फाईन पार्टिक्युलर मॅटर इन द एअर कॅन कन्ट्रीब्यूट टुवर्ड द सेव्हरल मेडिकल कंडिशन इन ह्युमन सच ॲज द ब्रॉन्काय अस्थमा. हे आपल्याला माहिती चांगल्यापणे. नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड ड्राय फॉर्ममध्ये कुठेतरी भिंतीला चिटकतील, ड्राय डिपोजिशन म्हणतो आपण, किंवा हवेमध्ये असतील, भिंतीला चिटकलेले असतील, झाडांवरची चिटकलेले असतील, यांचे परिणाम काय होतात आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. याला ड्राय डिपोजिशन म्हणतो आपण. परंतु यांचं मिक्सचर जर का पाण्यासोबत बर्फासोबत किंवा फॉगसोबत जर का झाला, त्याला म्हणतो आपण वेट ॲसिड रेन आणि ड्राय ॲसिड रेन किंवा ड्राय ॲसिड डिपोजिशन, असे दोन टर्म आपण बघितलेले आहेत आणि होणारे परिणाम पण बघितले. जास्त करून परिणाम झालेला आहे कुठे, ॲक्वॅटिक लाईफमध्ये सगळ्यात जास्त परिणाम झालेले आहेत, राईट का. किंवा आपण म्हणू शकतो की स्टोन बिल्डिंग वगैरे त्यांच्यावरती परिणाम पण झालेत. कशामुळे परिणाम झालेत, कारण की ॲसिड रेन आणि मार्बल स्टोन जे की त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बन, त्याच्याची रिॲक्शन म्हणजे काय, पिवळा कलर वगैरे आपल्याला दिसायला भेटत असतो. ही बात आपण कव्हर केली. पुढे आता बघू बरं काय, हां, ओनली प्रिकॉशन दॅट कॅन बी टेक अगेन्स्ट द रेन हॅव्हिंग चेक इमिशन ऑफ द ऑक्साईड अँड नायट्रोजन. बरोबर. आता आपल्याला काय करावं लागेल बरं का, प्रिकॉशन म्हणून आपल्याला काय करावं लागेल, जेवढ्या काही इंडस्ट्री असतील, राईट का, अशा काही इंडस्ट्री असतील, त्या इंडस्ट्रीमधून बाहेर निघणारा एअर पोल्युटनमध्ये नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असेल, राईट का. जर प्रमाण जास्त जर का असेल तर आपण त्याच्यावरती बंदी लावली तरी पण चालेल. लक्षामध्ये, तो नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड ज्या कंपनीमधून निघत आहे त्यांचं प्रमाण कमी करायला लावायचं किंवा बंदी घालायची, राईट का. हा एक आपल्याकडे ऑप्शन आहे. सो ॲसिड रेनला जर का रोखायचं असेल, लक्षात घ्या, कारण की ॲसिड रेनमुळे प्रॉब्लेम सॉईलमध्ये झालेला आहेत, राईट का, बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी काय करावं लागेल, ज्या ठिकाणाहून तो सल्फर किंवा नायट्रोजन ऑक्साईड निघत आहे त्याला रोखावं लागेल. We have so far been detail of the acid rain and its harmful effect on the animal, plant and the monument. आपण बघितले ना प्राण्यांवरती, राईट का, काही पुतळे असतील, जे काही मार्बलचे बनवलेले पुतळे असतील, राईट का, प्राण्यांवरती, वनस्पतीवरती होणारे परिणाम आपण चांगल्या पद्धतीने बघितलेले आहेत, राईट.
being responsible citizen, one should aware the harmful effect caused or industry which gives out the nitrogen and sulfur or compound waste unethically, राईट का. तर ते सांगतायत तुम्ही की प्रिव्हेंट करण्यासाठी सगळ्यात बेस्ट एकच आहे, तर ज्या ज्या ठिकाणी असले पोल्युशन निघत असेल त्याला कंट्रोलमध्ये आणा, राईट का. हे एवढं आपलं काम आहे. ठीक, पुढे. सो प्रिव्हेन्शन ऑफ. आता मला सांगा, समजा आता काय झालं बरं का, आताच काय झालं, एखादं तळ आहे, ठीक आहे, या तळ्यामध्ये ॲसिड रेन झालेलं आहे. ॲसिड रेन झालं, मी पाण्याला चेक करायला गेलो आणि यातला पीएच जो आहे ना, तो पीएच समजा 4.6 येऊन गेला. 4.6 म्हणजे काय, 5.6पेक्षा कमी, म्हणजे नक्की जे काही पाणी हे घातक आहे. कोणाला घातक आहे, आतमध्ये असणारे जेवढे काही ॲक्वेटिक लाईफ आहे त्यासाठी हे पाणी एकदम घातक आहे. मग घातक आहे तर आता आपल्याला काय करावं लागेल बरं का, त्याचा पीएच आपल्याला वाढवावं लागेल. त्याचा पीएच वाढवण्यासाठी आपण काय वापर करणार, लाईमिंगचा करणार किंवा सल्फर जे काही आहे. आता गमत बघा, सो लाईमचा वापर करत असतो. सो व्हॉट, सो द डॅमेज टू द वॉटर बॉडी कॅन प्रिव्हेंटेड अँड इलिमिनेटिंग बाय ॲडिंग द लाईम. तर जे की लाईम आहे, लाईम वगैरे ॲड करून आपण काय करत असतो, लाईम वॉटर किंवा लाईम जे काही आहे, लाईम वगैरे ॲड करून आपण काय करत असतो, पाण्याचा पीएच जो काय आहे तो इन्क्रीज करत असतो. ठीक आहे. मेनी केमिकल सच ॲज कॉस्टिक सोडा झाला, सोडियम कार्बोनेट झालं, स्लॅक लाईम झालं, लाईमस्टोन झालं, आर मोस्टली पॉप्युलर टू इन्क्रीज द पीएच ऑफ द ॲसिडिक वॉटर. तो ॲसिडिफाईड वॉटर जे की झालेले ॲसिड रेनमुळे, त्याचं जर तुम्हाला पीएच वाढवायचं असेल तर तुम्ही काय करणार, लाईमिंग करणार. ओके, हे आपल्याला माहिती चांगल्या पद्धतीने. ओके, हां, पुढे काय, लाईमिंग कम्प्लिटली रिमूव्ह ओनली सम सिम्पटम ॲसिडिफिकेशन अँड एक्सपेन्सिव्ह ऑल्सो नॉट रिअल टू क्युअर. ओके, नॉट रिअल क्युअर. सो सांगायचं तात्पर्य काय म्हणतात, ते लाईम वगैरे ॲड करून तुम्ही परिणाम कमी करू शकतात, पण पूर्ण नाही करू शकत. म्हणजे पूर्ण परिणाम आपण कमी करू शकत नाही, काही हदपर्यंत आपण परिणाम क्लिअर करू शकतो बाय ॲडिंग द वॉट, लाईम वगैरे. तो लाईम वगैरे ॲड करून आपण बऱ्याच हदपर्यंत परिणाम कमी करू शकतो. ठीक आहे, पुढे. रिड्युसिंग सल्फर. सो व्हॉट, रिड्युसिंग द अमाऊंट ऑफ द इमिशन ऑफ सल्फर डायऑक्साईड. बरोबर आहे. तर आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे ना, तर प्रिव्हेंट करण्यासाठी एक तर सांगितलं मी, तुम्ही जर समजा एखाद्या ठिकाणी झालेलीच गडबड, तर त्या ठिकाणी लाईमिंग करा. त्या ॲक्वेटिक लाईफमध्ये तुम्ही लाईमिंग करा, लाईम वगैरे ॲड करा. पण पुढची बात काय आता, रिड्युसिंग सल्फर. तो सल्फर डायऑक्साईड ज्या ज्या ठिकाणी तयार होतं आहे, रिड्युसिंग द अमाऊंट ऑफ द इमिशन ऑफ सल्फर डायऑक्साईड फ्रॉम पॉवर प्लांट बाय बर्निंग लेस फॉसिल फ्यूल. तर जे काही कंपन्यांमध्ये फॉसिल फ्यूल वगैरे जाळलं जाते, कोळसा वगैरे, कोळसा, पेट्रोलियम, नॅचरल गॅस, कोळसा, पेट्रोलियम, नॅचरल गॅस जे काही आहेत, हे आपले काय असतात, हे आपले फॉसिल फ्यूल असतात. तर कंपन्यामध्ये जाळल्या गेलेल्या फॉसिल फ्यूलपासून सल्फर डायऑक्साईड तयार होतोय ना, मग कंपन्यावाल्यांना पहिलेच बाहेर सांगून द्या की बाबा हो, यांचा वापर तुम्ही कमी करा, वातावरणामध्ये सल्फर डायऑक्साईडचा परिणाम जास्त होते, ॲसिड रेन होते, आणि ॲसिड रेनचे परिणाम डायरेक्टली वनस्पती, प्राणी, ॲक्वेटिक लाईफ आणि मॉन्युमेंट किंवा आपण मार्बल याच्यावरती होत आहे. ओके, असेपणे आपण बोलत असतो. पुढे काय, सो फोकसिंग ऑन द अल्टरनेट एनर्जी सोर्स लाईक द टायडल. तर कंपनीमध्ये जी काही ऊर्जा तयार होत असते, कोळशापासून ऊर्जा तयार होत असते, कोळशावर नैसर्गिक गॅस, कोळसा, पेट्रोलियम म्हणजे आपली नॅचरल गॅस यांच्यापासून तयार होत असते ना, तर त्यांना काय सांगायचं आपल्याला की तुम्ही दुसरा काही असेल तर दुसरा उपाय वापरा बाबा हो, याच्यामुळे सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण जास्त येते. राईट. सो विंड, टायडल पॉवर प्लांट, विंड ऑर पॉवर प्लांट वगैरे टू द ग्रेट वंडर रिड्युसिंग द ॲसिड रेन. तर ॲसिड रेनला टाळण्यासाठी SO2ला कमी करणं जरुरी आहे, आणि कंपन्यांमध्ये वापरला जाणारा कोळशाचा वापर कमी करायला लावायला पाहिजे. ठीक आहे. नंतर पुढे आता काय, पॉलिसी इंटरव्हेन्शन. तर पॉलिसी इंटरव्हेन्शन काय बरं का, आता हे जे काही आहे याच्याबद्दल काय आहे, तर बरीचशी गोष्ट घडलेली आहे. जसं की काय बरं का, 1980 सांगितले बघा, ॲसिड रेनला रोखण्यासाठी आपण काय काय केले त्याची बात. तुम्हाला मी मानवाच्या आरोग्यावरती होणारे परिणाम सांगितले, जमिनीमध्ये होणारे परिणाम पण सांगून दिले. जमिनीमध्ये होणारे परिणाम काय असतात बरं का, तर लक्षात घ्यायचं. जमिनीमध्ये होणारे परिणाम सांगितले तुम्हाला. पुढचं जर बघायला गेलात, सांगा बरं, जमिनीमध्ये, मातीमध्ये होणारे परिणामबद्दल काय सांगितलं मी तुम्हाला, कोणतरी सांगा एकाने. काय सांगितलं मी, मातीचा पीएच कमी, पीएच त्यामुळे मातीमध्ये असणारे जे बॅक्टेरिया असतात. हां, तर मातीमध्ये असणारे बॅक्टेरिया जे काही आहेत ते मरून जात असतात, आणि त्यामुळे जी काही आहेत माती जी काही आहे आपण सुपीक म्हणू, तर मातीमध्ये असणारी सुपीकता जी आहे ती सुपीकता पण कमी होत असते. तो ॲसिड रेनमुळे जी काही आहे सुपीकता कमी होत असते, माणसाच्या आरोग्यावरती परिणाम होत असतात. ठीक आहे. आणि ॲक्वेटिक लाईफवरती परिणाम होत असते, वनस्पतीवरती परिणाम होत असतात. वनस्पतीवरती कसा परिणाम होतो सांगा रे कोणतरी पटकन. वनस्पती होणारे परिणाम, वनस्पतीवरती काय परिणाम होत असतात, तर वनस्पतीवरती परिणाम होतो, असा परिणाम होतो वनस्पतीवरती की जे काही आहे त्यांची फोटोसिंथेसिस प्रक्रिया जी काही आहे ती व्यवस्थित होत नाही, हिरवेगार ते राहत नाही, आणि गळून खाली पडत असतात. कुठे गळतात ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने नंतर आता हे काय दिले बरं का, याच्याबद्दल आपण बघू. देअर हॅव बीन मेनी पॉलिसी इंटरव्हेन्शन फॉर प्रिव्हेन्शन. ॲसिड रेनला प्रिव्हेंट करण्यासाठी ग्लोबली, भारतामध्ये म्हणा किंवा ग्लोबलीमध्ये म्हणा, बऱ्याचशा कम्युनिटी आहेत की ॲसिड रेनला रोखायला पाहिजे. राईट, की ॲसिड रेनला रोखायला पाहिजे यासाठी. इन 1980 सेव्हरल नॉर्थ ईस्टर्न स्टेट जे की आहे USA, ठीक आहे. सो USA झाला, ऑन्टारियो झाला, कॅनडा झाला, US इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी इन 1980 टू टेक द ॲक्शन कंट्रोल द प्रिकॉशन इमिशन इमिटेटिंग फ्रॉम द युनायटेड स्टेट अँड सबसिक्वेंटली US. लक्षात घ्या. तो सांगायचं तात्पर्य काय बरं का, की
ॲसिड रेनला व्हायला नको त्यासाठी बरेचशा जे की कम्युनिटी आहेत त्या कम्युनिटी काम करत असतात. ठीक आहे, ज्याच्यामध्ये काय बरं का, नॅशनल ॲसिड प्रेसिपिटेशन असेसमेंट प्रोग्राम अँड ठीक आहे अँड मॅन्डेटेड टू कंडक्ट 10 एअर सायंटिफिक टेक्नॉलॉजिकल इकॉनॉमिकल स्टडी ऑफ द ॲसिड रेन मेनास अंडर द ॲसिड प्रिसिपिटेशन ॲक्ट 1980. तर लक्षात घ्या, ही जी काही संस्था आहे कोणती बरं का, सो नॅशनल ॲसिड प्रिसिपिटेशन असेसमेंट प्रोग्राम, हा जो प्रोग्राम आहे हा ॲसिड प्रिसिपिटेशन ॲक्ट 1980 याच्या अंतर्गत काम करत असतो. आणि काय काम करत असतो बरं का, तो ॲक्च्युली इट टू कंडक्ट 10 एअर सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल इकॉनॉमिकल स्टडी. ओके, तर यांनी जे की ना 10 वर्षामध्ये ॲसिड रेनवरती होणारे परिणाम म्हणा, ॲसिड रेनपासून होणारे परिणाम, ॲसिड रेन होतो कशामुळे, तो त्याची सगळी जी काही आहे सगळा अभ्यास करून ठेवलेला आहे. कोणी, सो नॅशनल ॲसिड प्रिसिपिटेशन assessment program and mandate it to conduct 10 year scientific technology and economical study acid rain menace under the acid precipitation act 1980. ठीक आहे, तो अशा पद्धतीने जे काही ॲसिड रेन बद्दल आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तर प्रिव्हियस इयरमध्ये बरेचसे क्वेश्चन आहेत ते बघा बरं पटपट. चला सांगा, ॲसिड रेन इज कॉज बाय, हा MPC मध्ये आला होता, तुम्हाला तर माहिती आहे चांगल्या पद्धतीने, आणि याला आपण किती एकदा बघितला आणि आता पण त्याला आपण डिटेलमध्ये अभ्यास केला. सो कशापासून बरं काय सांगा, कार्बन डायऑक्साईड अँड नायट्रोजन, कार्बन मोनॉक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड, ओझोन अँड कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड अँड सल्फर ऑक्साईड. तुम्ही लक्षात काय ठेवायचं, NOx अँड SOx, राईट का. सो NOx आणि SOx जो काय नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर ऑक्साईड काय असतील ते. ठीक आहे, नायट्रस ऑक्साईड, इथं नायट्रस डायऑक्साईड पण असेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही NOx आणि SOx म्हणायचं. पुढे जाऊ, हे पण माहिती आहे तुम्हाला, बिलो विच फॉलोइंग pH रेन रिगार्डेड ॲज अ रेन ॲसिड रेन. सांगा बरं का, ॲसिड रेन कोणाला म्हणतो आपण. 5.6. पुढे जाऊ, पुढे जर बघायला गेलात तर काय नेक्स्ट, व्हॉट डज द टर्म लायमिंग मीन्स. लायमिंग म्हणजे काय रे, अप्लाइंग ऑफ द मॅग्नेशियम अँड कॅल्शियम रिच सबस्टन्स इन द सॉईल, इरोजन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट झोन इन द सॉईल. ठीक आहे, तो लक्षात घ्या, हे जे आहे ना हे वालं, याला लिचिंग म्हणतो आपण. हे बघा, हे काय होतं ना, हा एक परिणाम आहे, हा ॲसिडचा परिणाम आहे. कशाचा, तो जो आपला ॲसिड रेन होत असतो ना, तो ॲसिड रेनच्या परिणामामध्ये हा परिणाम पण दिसायला भेटत असतो. काय बरं का, की मार्बल जे असतात, तर मार्बल म्हणा, मार्बलमधला कॅल्शियम कार्बोनेट जो आहे ना, तो ॲसिड रेनमुळे वाहून चालला जातो, राईट का. त्यामुळे तो तुम्हाला तसला पिवळा कलर दिसायला भेटत असतो ताजमहालचा. ठीक आहे, हां, आपण काय बघत आहोत, प्रश्न काहीतरी वेगळा विचारला आहे की लायमिंग म्हणजे काय. ठीक आहे, एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ द लेमन ट्री इन द ॲसिड रेन प्रोन्स रिजन, याचं उत्तर आहे ए. सो ॲप्लिकेशन ऑफ मॅग्नेशियम कॅल्शियम रिच सबस्टन्स इन टू द सॉईल. ओके, तर लायमिंग म्हणजे काय बरं का, आता मातीमध्ये असणारं किंवा मार्बलमध्ये असणारं, मातीमध्ये असणारं किंवा मार्बलमध्ये असणारं जे काही आहेत ना, ॲसिड रेन सोबत रिॲक्शन होऊन ना लिचिंग होऊन चालले जातात. तो महत्त्वाचे घटक जे आहेत ना लिचिंग होऊन चालले जातात. त्यामुळे आपण काय बोललो होतो, की बॅक्टेरिया मरतात, एक बात बघितली, आणि त्याची सुपीकता पण कमी होते. सुपीकता कमी का होत असते, कारण की मातीमध्ये असणारे जे काही घटक असतात, जसं की आता मार्बलमध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे, तसं मातीमध्ये जे आहे ना, मातीमध्ये पण असे काही घटक असतात, ते जे काही आहेत ना, ते ॲसिड वॉटरसोबत वाहून चालले जातात. मग ते वाहून चालले गेलेत ना, मग मातीमध्ये सुपीकता वाढवण्यासाठी तुम्ही कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा ॲड करतात, त्याला लायमिंग म्हणतो आपण. आलं, ठीक आहे. किंवा आपण काय म्हणतो बाबा, माती जी ॲसिडिक झालेली आहे, ॲसिडिटी कमी करण्यासाठी, मातीची ॲसिडिटी कमी करण्यासाठी आपण लाईमचा वापर करतो. तुम्हाला आठवतं का रे, मॅग्नेशिया, मिल्क ऑफ मॅग्नेशिया आठवते का, मिल्क ऑफ मॅग्नेशिया आठवते का. तो मिल्क ऑफ मॅग्नेशिया जे काय आहे, मिल्क ऑफ मॅग्नेशिया आपण काहीसाठी यूज करत होतो, ते तुम्हाला बात चांगल्या पण शरीरामधली ॲसिडिटी कमी करण्यासाठी मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा वापर आपण करत असतो, राईट का. नंतर आपण बघितले, राईट. पुढे जर बघायला गेला, सो ॲप्लिकेशन ऑफ मॅग्नेशियम आणि कॅल्शियम जे काही आहेत रिच सबस्टन्स टू द सॉईल, यांचा वापर जर का मातीमध्ये केला, तर याचा अर्थ असा आहे की आपण त्याच्यामधली ॲसिडिटी कमी करत आहोत, म्हणजे आपण लायमिंग करत आहोत. ओके, तो आपण UPSCमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. पुढे 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 हा वाला क्वेश्चन, हू डिस्कवर द फेनॉमेना ऑफ द ॲसिड रेन. तो ॲसिड रेनचा फेनॉमेना कोणी शोधला आणि कधी शोधला आहे, पटकन सांगा. रॉबर्ट अँगस स्मिथ. हा, राईट का, 1852. रॉबर्ट अँगस स्मिथ जो काही आहे 1852 मध्ये त्यांनी शोधलेला आहे, राईट. मला एअर क्वालिटी इंडेक्स जी काही आहे, एअर क्वालिटी इंडेक्स पार्ट असायला पाहिजे. एअर क्वालिटी इंडेक्सची माहिती कुठून भेटते, नीरी नागपूरकडून भेटत असते. ही एक प्रश्न याच्यावरती विचारतील, AQIचा लॉंग फॉर्म विचारतील, आणि AQIचा टेबल जो काही आहे तो तुम्हाला विचारणार आहेत, लक्षात ठेवा तुम्ही. पुढे, विच आर द टाईप ऑफ द ॲसिड डिपॉझिशन. ॲसिड डिपॉझिशनचे किती प्रकार आहेत, 2. वेट डिपॉझिशन आणि ड्राय डिपॉझिशन. वेट डिपॉझिशन म्हणजे काय, वातावरणामध्ये असणारा नायट्रोजन डायऑक्साईड किंवा नायट्रोजन ऑक्साईड, नायट्रोजनचे जेवढे काही ऑक्साईड असतील, सल्फरचे जेवढे काही ऑक्साईड असतील, त्यांचं पाण्यासोबत, बर्फासोबत, फॉगसोबत जे काही मिक्सचर असतं, त्याला म्हणतो आपण वेट डिपॉझिशन. आणि नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड यांचं सरळ भिंतीवरती जाऊन बसणं किंवा झाडावरती जाऊन बसणं जे काही आहे, त्याला म्हणतो आपण ड्राय डिपॉझिशन. ओके, तर दोघं प्रकार आहेत आपले, बोथ A and B. ऑप्शन C इज करेक्ट.
इथपर्यंत झालं. सो दिस इज युअर व्हॉट